राम राम मंडळी, नमस्कार. मी पैलवान संग्राम कांबळे, प्रवक्ता कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य. आज हनुमान जयंती. पैलवानांचं आराध्य दैवत म्हणून हनुमंतांचं नाव घेतलं जातं. त्या हनुमंतांच्या कृपा आशीर्वादामुळे आज कुस्ती मल्लविद्या वाचकांसाठी आणि सर्व फॉलोअर्सना सर्वप्रथम मी हनुमान जयंतीच्या निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपणाला हे करोना संकट बजरंगबली लवकरच दूर करो ही त्याच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि आज मी तुमच्यासमोर फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. ते कुस्ती मल्लविद्या महासंघातील जे कार्य आहे, जे आजपर्यंत कुस्ती मल्लविद्या महासंघ जे कार्य करत आलेलं आहे त्याच्याबद्दल आज मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. तर आपले काही प्रश्न असतील कुस्ती मल्लविद्या महासंघाबाबत तर आपण विचारू शकता. मी त्याला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करेन. नमस्कार. नमस्कार मेजर साहेब. नमस्कार हरी टापरे पहलवान. नमस्कार. नमस्कार मॅडम जाधव मॅडम. नमस्कार. राजा आलेत लाईव्ह तंजावरवरून. कायम आपल्याला कुस्ती मल्लविद्याला सपोर्ट करणारे आणि तंजावरमध्ये कुस्ती मल्लविद्याचं जाळं तामिळनाडूमध्ये हे पसरवणारे आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच कुस्ती मल्लविद्याला लाभतो असे सुभाषजीराजे भोसले हे आता आपल्या फेसबुक लाईव्हला जॉईन झालेले आहेत. नमस्कार राजे. नमस्कार. तर म्हणजे कुस्ती मल्लविद्या महासंघ हे केवळ कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उभी राहिलेली चळवळ. पण आज जर आपण बघितलं तर या कुस्तीची चळवळ आहे त्या चळवळीचं रूपांतर महासंघात झालेलं आहे आणि त्याचा आवाका अख्खं जगभर विस्तारलेला आहे. नमस्कार. नमस्कार पप्पू भाऊ. नमस्कार. जमीर मुल्लानी ठाणे पोलीस. नमस्कार. माऊली जमदाडे भाऊ महान भारत केसरी. नमस्कार. नमस्कार. तर कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्रातील सर्वात पहिली कुस्तीसाठी झटणारी पैलवानांच्या अन्यायाला न्याय देणारी, त्यांच्यासाठी झटणारी, त्यांच्या मागे पाठीशी भक्कम उभी राहणारी ही कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्रातील पहिली महासंघ आहे. आणि आपणाला सांगायला आनंद वाटतो की या महासंघाला महाराष्ट्रातील एकमेव महासंघ आहे की त्याला शासकीय मान्यता लाभलेली आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघाची स्थापना ही आदरणीय गणेशजी मानुगडे सर यांनी 2009 साली केली होती. त्यानंतर गेली 11 वर्ष गणेश मानुगडे सर प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक लोकांबरोबर मीटिंग घेऊन इथल्या कुस्तीची काय व्यथा आहे, काय समस्या आहेत त्या सर्व जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी वर्षातील 365 दिवस आदरणीय गणेशजी मानुगडे सर खूप प्रयत्न करतात, खूप कष्ट घेतात आणि त्यांच्याच कष्टाचं फळ हे की आज कुस्ती मल्लविद्या महासंघ ही जगभरातील 92 देशामध्ये पोहोचलेली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचलेली आहे. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये पोहोचलेली आहे. नमस्कार सुधाकर भाऊ. नमस्कार. मेघा शिंगे मॅडम. नमस्कार. नमस्कार. तसंच असं म्हटलं जातं की नकाशा जोडला म्हणजे देश बनत नाही, त्याच्यासाठी माणसं जोडावी लागतात. नकाशा जोडला म्हणजे देश बनत नाही, त्याच्यासाठी माणसं जोडावी लागतात. आणि ते माणसं जोडण्याचं काम हे कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून आपण करत आहोत. आजपर्यंत जर बघितलं तर कुस्ती मल्लविद्यामुळे खूप सारा सकारात्मक बदल हा कुस्ती क्षेत्रामध्ये झालेला आहे. दुर्लक्षित झालेली कुस्ती पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेचा विषय बनवणारी ही कुस्ती मल्लविद्या आहे. तसेच विविध उपक्रम राबवून कुस्ती मल्लविद्या सुधाकर भाऊ गायकवाड यांनी प्रश्न विचारला आहे
सर, आपण पोलीस दलात नोकरी करता, आज त्या परिस्थितीविषयी काय संदेश द्याल? सुधाकर भाऊ, माफ करा, पण मी आज एक पोलीस म्हणून आलो नाही, तर कुस्ती मल्लविद्याचा प्रवक्ता म्हणून आलेलो आहे. त्याबद्दल क्षमस्व. कुस्तीबद्दल प्रश्न विचारा, मी सांगतो. 2020ला कोण मराठी केसरी होईल? प्लीज एक नाव सुचवा. तुषार काळे. तुषार काळे म्हणतात की 2000 मराठी केसरी कोण होईल? तर म्हणजे प्रत्येक पैलवान ही महाराष्ट्राची तयारी खूप कष्ट घेऊन करतात, त्याबद्दल काय वाईट नाही, वाद नाही. पण याचा फैसला हा स्पर्धेवेळी होतो, मैदानात होतो. त्याच्यामुळे आत्ता तर काय सांगू शकत नाही की कोण महाराष्ट्र केसरी होईल. माऊली जमदाडे भाऊ म्हणतात, संग्राम भाऊ तालमीतल्या आठवणी सांगा. आठवणी तर भरपूर आहेत, पण आता एक एक सांगत बसलो तर फेसबुक लाईव्ह संपेल, पण थोडीच सांगतो. आमचे वडील गंगावेस तालमीमध्ये होते, त्याच्यानंतर चुलते होते, त्यानंतर मग मला तालमीमध्ये जाण्याचा संधी निर्माण झाली मला. तर विश्वासदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिंद केसरी दीनानाथ अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मला कुस्तीचे धडे घेण्याची सुवर्ण संधी मिळाली. त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे. आणि त्यांनी जे संस्कार माझ्यावर केले ते खरंच अनमोल असे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. मी कोल्हापूर सोडून मला आता इथं 7 वर्ष झालेले आहेत, तरीसुद्धा ते संस्कार माझ्या कायम पाठीशी आहेत. त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत असतात. आणि त्यांनी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे मी वागत आहे. नमस्कार. बाळासाहेब घाडगे म्हणतात, महाराष्ट्र कुस्ती परिषद चांगले उपक्रम राबवते आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आत्ता घेतली, खूप चांगली स्पर्धा झाली. अशा स्पर्धा घ्याव्यात ही इच्छा आहे. आणि राष्ट्रीय स्पर्धेला जेव्हा आपले खेळाडू जातात त्यांच्यावर विशेष लक्ष द्यावं आणि त्यांच्या प्रवासाची योग्य ती खबरदारी घ्यावी, ही एक विनंती या माध्यमातून आपणाला करतो. तर कुस्ती या शब्दाला वैभव आणि पैलवान या शब्दाला किंमत, ग्लॅमर, प्रसिद्धी जर कोणी दिली असेल तर ती कुस्ती मल्लविद्या महासंघाने दिलेली आहे. आज जर आपण बघितलं, एक 10 वर्ष पाठीमागं फ्लॅशबॅकमध्ये जावं तर आपल्याला दिसेल की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही फक्त काही सेकंद महाराष्ट्र केसरी कोण झाला आणि महाराष्ट्र केसरी कसा झाला ही 5 मिनिटाचाच फक्त बाईट प्रत्येक न्यूज चॅनेलवर दाखवला जायचा किंवा न्यूजपेपरच्या कुठल्या तर कोपऱ्यात बातमी यायची. पण आज जर आपण बघितलं, आदरणीय गणेशजी मानुगडे सरांच्या प्रयत्नामुळे, कुस्ती मल्लविद्याच्या प्रसिद्धीमुळे, त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज प्रत्येक न्यूज चॅनेल हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, महाराष्ट्र केसरी चालू झाल्यावेळी आणि महाराष्ट्र केसरी कोण झाला त्याची फायनलची मॅच, सेमीफायनलची मॅच ही लाईव्ह प्रत्येक चॅनेलला तासनतास दाखवली जात आहेत. आणि याचं सर्वात मोठं श्रेय या आदरणीय गणेशजी मानुगडे सरांना. धर्मराज पाटील साहेब म्हणतात, साहेब कुस्तीत एकाग्रता आणण्यासाठी नवीन मल्लांना काय करायला हवे? एकाग्रता आणण्यासाठी व्यायाम हा तर प्रत्येक पैलवान करतोच, त्याच्याबरोबर थोडं मेडिटेशन केलं तर खूप उपयोगी होईल असं मला वाटतं. तसंच वेगवेगळे आपण ॲक्टिव्हिटीज करतो, त्यासुद्धा आपण जर केल्या तर निश्चितच एकाग्र चित्त आणण्यासाठी मदत होईल. जाधव मॅडम म्हणतात, पैलवान गणेश मानुगडे यांचं खरंच मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कुस्ती जगभरात पोहोचवली. माझी बहीण मनीषा देवेकर आंतरराष्ट्रीय पैलवान आहे. सगळ्या पैलवानांना खूप अभिमान आहे, खूप शुभेच्छा. नक्कीच मॅडम, आपण बोलला ते काही खोटं नाही, अगदी सत्य आहे. कारण गणेशजी मानुगडे सरांमुळेच आजपर्यंत नवनवीन उपक्रम कुस्ती क्षेत्रामध्ये सुद्धा होत आहेत. आज जर आपण हे बघितलं तर ही नवीन संकल्पना त्यांच्याच कल्पक विचारातून निर्माण झालेली आहे की थेट संवाद. आता सुरुवात आपण थेट संवादची केली होती नाशिकमधून, त्याच्यानंतर नगरला गेली, नगरनंतर कोल्हापूरला गेली, कोल्हापूरवरून पुण्याला गेली, पुण्यावरून सांगलीला गेली आणि आज ती मुंबईला आलेली आहे. एवढा लॉकडाऊन असला तरी सुद्धा, एवढा लॉकडाऊन आहे तरी कुस्ती मल्लविद्याला कुणीही अडवू शकत नाही, हे यावरून सिद्ध झालेलं आहे. तसेच कुस्ती मल्लविद्या महासंघ निर्माण करताना संवेदनशील व्यक्ती एकत्र आल्या की निश्चित काहीतरी चांगले होते. आणि म्हणूनच
कुस्ती क्षेत्राला भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी, कुस्ती क्षेत्रातील चांगल्यांसाठी धडपडणाऱ्यांना एकत्र करण्याचे काम हे कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून केलं जात आहे. तसेच लहानातील लहान पैलवान असो किंवा मोठ्यातील मोठा पैलवान असो, त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांना योग्य तो व्यासपीठ निर्माण करण्यासाठी, त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघ हा आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहील. नमस्कार योगेश भाऊ इगतपुरीवरून, नमस्कार वसंत पाटील सर, नमस्कार. वसंत पाटील सरांचं कायम आशीर्वाद त्यांचे लाभलेला असतात. प्रत्येक कार्यामध्ये ते नेहमी आम्हाला मार्गदर्शक आणि आधार देण्याचं काम हे वसंत पाटील सर, मीरा भाईंदर, गणेश आखाडा तालमीचे वस्ताद. खरंच एक त्यांच्याशी भेट झाली आणि कुस्ती क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्ती, एक दिग्गज व्यक्तीच्या सहवास आम्हाला लाभतोय. खरंच यासाठी सुद्धा गणेश मानुगडे सरच कारणीभूत आहेत, कारण त्यांच्याच प्रयत्नामुळे आम्हाला अशी सोन्यासारखी माणसं आमच्या सहवासात आली. त्याबद्दल पुन्हा एकदा गणेश मानुगडे सरांचं मी धन्यवाद करू इच्छितो. कुस्ती आणि आनंदा पाटील म्हणतात, कुस्ती आणि खाकी वर्दीचं नातं एवढं घट्ट का असतं? बरोबर आहे, प्रश्न विचारला, चांगला विचारला. पण कुस्ती आणि खाकी वर्दीचं नातं हे आत्ताच नाही. खाशाबा जाधव हे हेल्सिंकी ऑलिम्पिक 1952 साली ज्यांनी भारत देशाला वैयक्तिक कांस्यपदक जिंकून दिलं, ते स्वर्गीय खाशाबा जाधव यांना त्यांनी ऑलिम्पिक भारताला मेडल मिळवून दिलं, तरी त्यांना नोकरी 6 वर्ष झाली नोकरी नव्हती. तर त्यांना त्यावेळी अशोक कामटेंचे आजोबा मारुतराव कामटे यांनी त्यांना PSI म्हणून नोकरी करणार काय म्हणून विचारलं खाशाबा जाधवांना. तेव्हा खाशाबा जाधवांनी नोकरी नव्हती, तर पहिल्यांदा त्यांना कुणी न्याय दिला असेल तर खाकी वर्दीनं, पोलीस डिपार्टमेंटनं खाशाबा जाधवांना न्याय दिला आणि त्यांना PSI म्हणून रुजू केलं. तिथपासून ती सुरुवात झालेली आहे. ती आज गायत जर आपण बघितलं तर महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैलवान आहेत. आणि आत्ताच आपण बघितलं तर नरसिंह यादव साहेब DYSP म्हणून मुंबईमध्येच आहेत, विजय चौधरी साहेब DYSP म्हणून पुणे क्राईम ब्रँचला आहेत, सुनील साळुंके DYSP आहेत, राहुल नाना आवरे पोलीस DYSPचं ट्रेनिंग घेत आहेत नाशिकमध्ये. आणि असे कितीतरी पोलीस बांधव आणि पैलवान हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत, सध्या कार्यरत आहेत आणि चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. शहाजी भाऊ नमस्कार. प्रशांत भागवत सर, प्रसिद्ध कुस्ती निवेदक, यांचं आगमन झालेलं आहे. नमस्कार सर, नमस्कार. यांचं सुद्धा खूप मार्गदर्शन असतं नेहमी. जमीर मुलानी म्हणतात, असलम काजींची माहिती सांगा. असलम खानजी तर आमच्यासाठी देवच आहेत. कारण ज्यावेळी मी तालमीत गेलो त्यावेळी माझे वडिलांबरोबर मी गेलो होतो. असलम काजी, कुस्ती सम्राट असलम काजी, अस्सल पैलवान म्हणून ज्यांचा नावलौकिक साऱ्या भारतात आहे, ते अस्सल पैलवान कुस्ती सम्राट म्हणून असलम काजी यांना प्रथमतःच मी भेटत होतो. त्यांच्या कुस्त्या मी खूप पाहिल्या, त्यांच्या कुस्त्याचा मी फॅन होतो. खूप लोक त्यांचे कुस्तीचे चाहते आहेत, असं मी एक होतो. आणि त्यांना बघितल्यानंतर एक मला ती ओढ निर्माण झाली की त्यांच्या सानिध्यात राहायला मिळतंय. आणि त्यांची खूपच तालमीच्या पोरांबरोबर खूपच त्यांची घनिष्ठ संबंध होते. आणि प्रत्येकाला ते लहान भावासारखं ट्रीट करायचे. प्रत्येकाला काय हवं आहे, काय नको आहे, काय झालं, काय कमी जास्त हे जातीनं लक्ष द्यायचे. आणि स्वतः पुढाकार घेऊन तालमीतील वेगवेगळ्या मेहनत असो, कुस्ती मैदानाला जाताना काही प्रॉब्लेम आला तर पुढं स्वतः उघडं होऊन ते स्वतःहून पुढं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते. तसेच कुस्तीमध्ये तालमीमध्ये असताना खूप साऱ्या आठवणी आहेत. त्यातीलच एक, आता गुरुवारी आम्हाला तालमीला सुट्टी असायची गंगावीस तालमीमध्ये. तर त्यावेळी असलमदादा सगळेजण झोपलेले असायचे, पण असलमदादा क्रिकेटला आम्हाला घेऊन जायचे दुधाळी मैदानावर. पण ती असलमदादा गेल्यापासून ती पद्धत बंद झाली. ती आम्ही खूप मिस केलं असलम काजीला, काजी वस्तादांना. आणि आत्तासुद्धा दादांना खूप आम्ही मिस करतोय. खरंच अस्सल पैलवान कुणाला म्हणावं तर असलम काजींना म्हणावा. शाजीभाऊ नमस्कार, नमस्कार.
चैतन्य लोकरे म्हणतात, गंगावीस तालमीची सोयी सुविधा आणि वस्तात विश्वासदादाविषयी बोला. विश्वासदादा, आदरणीय विश्वासदादा, आज जे काय तुम्हाला दिसतोय ते विश्वासदादांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. कारण विश्वासदादां मला वडिलांनी विश्वासदादांकडे सोडला त्यावेळी मला कुस्तीचा सुद्धा माहीत नव्हता. तर ती कुस्ती शिकवण्यापर्यंत मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये रुजू करण्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय गुरुवर्य विश्वासदादा हारुगल यांचा. कारण त्यांनी माझ्याकडनं एवढी तयारी करून घेतली, एवढं कष्ट करून घेतलं. आणि त्यांचं नेहमी वाक्य आहे ते मला अजून आठवतं की कष्ट कधीच वाया जात नाही, कष्ट हेच श्रेष्ठ असतं. तुम्ही आत्ता किती कष्ट करता याला काय महत्त्व नाही, पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा त्याच कष्टानं तुम्ही आज यशस्वी झालेला असता. म्हणून कष्ट कधी विसरू नका असं विश्वासदादांनी सांगितलं होतं. आणि त्याच कष्टाच्या बळावर आज मुंबई पोलीस डिपार्टमेंट क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत आहे. विश्वासदादांना या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. कारण आपल्यामुळेच आज मला ही संधी मिळाली. कुस्ती क्षेत्रामध्ये थोडेफार लोक जरी ओळखतात, धन्यवाद असतात. संग्रामसिंग माने म्हणतात, नमस्कार संग्राम भाऊ. नमस्कार. शहाजी पवार, मल्लविद्या कुस्ती केंद्राचे वस्ताद राहुल जाधव यांच्याबद्दल सांगा. राहुल भाऊ कुस्ती मल्लविद्याचे प्रारंभीपासूनचे सदस्य आहेत. एक सक्रिय व्यक्तिमत्व आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी जी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली, ज्यांना कुणाला पटत नसेल तर त्यांनी शेडगेवाडी तालुका शिराळा जिल्हा सांगली या ठिकाणी जाऊन बघावं. मॅट आणि मातीचा आखाडा त्यांनी स्वखर्चातून उभारलेला आहे. आणि तसंच उन्हाळी शिबिरानिमित्त मी त्या ठिकाणी गेलो होतो. तर इतकी भागातील लहान लहान मुलं त्या ठिकाणी, त्या लहान मुलांना हक्काचं एक तालीम त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि आजच्या घडीला तालीम उभा करणं ही साधी गोष्ट नाही. त्याबद्दल पैलवान राहुल जाधव यांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो. कारण भागातील गरीब गरजू मुलांना एक हक्काची तालीम आणि एक आधुनिक मॅट आणि माती यांचा दोन्हीचा संगम घालून दिल्याबद्दल आणि भागातील गावातील मुलं सशक्त, बलदंड आणि निर्व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जो आपण जी तालीम काढली त्याला खरंच मला सलाम आहे. आदेश दादा कांबळे, नमस्कार. प्रेमचंद अकोले सर कोच म्हणतात, साहेब कुस्तीबरोबर त्यातल्या एज्युकेशन पण साठी का हवी असते ते पण सांगा. आणि पैलवानमधून करिअर कसं करायला येईल थोडं सांगा. प्रेमचंद अकोले सर म्हणतात की पैलवानकीमध्ये करिअर करता येतं का? नक्कीच करता येतं. पैलवानाने सर्वप्रथम आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं हे गरजेचं आहे. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर आपण राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या तर आपल्याला MPSCमधून क्लास 1 क्लास 2च्या परीक्षेला आपण क्वालिफाय होतो. जर स्टेट लेवलला जर मेडल मिळालं तर आपण क्लास 3ला सरकारी नोकरीला क्वालिफाय होतो. स्पोर्ट्स कोट्यामधून महाराष्ट्र शासन 5% खेळाडूंना आरक्षण देतं आहे. त्यामधून खेळाडूंना खूप त्याचा फायदा होतो आहे. आणि त्यामधून जर आपण ग्रॅज्युएशन जर कंप्लीट केलं तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जर आपलं मेडल असलं तर आपल्याला क्लास 1ची नोकरी ही नक्कीच मिळेल अशी खात्री आहे. कारण आपण जर बघितलं तर आता खूप पैलवान आणि खूप खेळाडू हे चांगल्या हुद्द्यावर आहेत कारण त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं. तसं शिक्षण पूर्ण नसल्यामुळं पैलवान चांगले होते, ऑलिम्पिकला जाऊन आले, पण शिक्षण नव्हतं म्हणून ते नोकरीमध्ये कमी पडले. अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणून प्रत्येक पैलवानाने त्यांचं शिक्षण तसंच तालीम या दोन्हीची सांगड घालून ते पूर्ण केलं पाहिजे. तरच जे आपलं ध्येय आहे ते आपण साध्य करू शकू. हास्य सम्राट भरत पाटील आलेले आहेत, नमस्कार. सयाजी देशमुख साहेब, आमच्या गावात खूप चांगली व मोठी तालीम आहे पण कोणी मोठा पैलवान घडत नाही. पूर्वी याच तालमीत मोठे पैलवान होऊन गेले तर नवीन पिढीला सर आपण काय मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच शहाजी देशमुख साहेब, आपल्या गावात मोठे पैलवान होऊन गेलेत म्हणल्यानंतर आपल्या गावाला पैलवानकीचा वारसा आहे. त्याच पैलवानांनी जे जुन्या काळातील पैलवान होते त्यांनीच पुढाकार घेऊन गावात प्रबोधन करणं गरजेचं आहे. आसपासच्या जिथे तालीम नाहीत तिथल्या पोरांना आपल्या तालमीत आणून पैलवानकीमुळे पैलवानकीचे फायदे काय आहेत
पैलवान केल्यानंतर आपण काय करू शकतो, काय काय करू शकतो हे ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आणि तसेच त्यांच्या पालकांनासुद्धा त्यामध्ये आवड निर्माण करणं गरजेचं आहे, कारण सुरुवात पालकांपासून होते. मुलाला तर आवड पाहिजेलच, पण पालक पण तसा दर्दी पाहिजे, तरच ते दोघांच्या सांगडीतून गावामध्ये तुमच्या पैलवान येतील. आणि आज जर तुम्हाला सांगू इच्छितो की या कुस्ती मल्लविद्या उपक्रमामुळे कितीतरी बंद पडलेल्या तालमी सुरू झालेल्या आहेत. ज्यांच्या घरात कुस्तीचा कोणताही वारसा नव्हता, त्या घरातसुद्धा कुस्तीला एक चांगले दिवस, आजचे दिन आणण्याचं काम हे आदरणीय गणेशजी मानुगडे सरांनी कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून केलेला आणि करत आहेत. तुषार काळे म्हणतात, पैलवान गणेश मानुगडे सर यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अनेक बंद पडलेल्या तालमी त्यांच्या लेखणीतून प्रेरणा घेऊन चालू झाल्या. बरोबर आहे, आत्ताच बोललो की सरांच्याच प्रेरणेतून बंद पडलेल्या तालमी सुरू झाल्या. त्यांच्या घरात कोणताही कुस्तीचा वारसा नव्हता, त्या घरात कुस्तीला आजचे दिन आणण्याचं काम हे सरांनी केलेलं आहे. अण्णा मंजुळे आमचे पार्टनर तालमीतील, नमस्कार अण्णाभाऊ, नमस्कार. सुधाकर गायकवाड सर, प्रवक्ते म्हणून कुस्ती मल्लविद्या महासंघ यांची पुढील धोरणं आणि ध्येय सांगा. नक्कीच सर, प्रवक्तेपद आदरणीय गणेश मानुगडे सरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. प्रवक्तेपद जास्तीत जास्त कुस्ती क्षेत्रातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या दूर करून सकारात्मक गोष्टी महाराष्ट्रातील पैलवानांच्या समोर आणण्याचं काम हे कुस्ती मल्लविद्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील पैलवान आत्ता जर बघितलं तर प्रत्येकजण हुशार आहे, अँड्रॉइड मोबाईल वापरतो, त्याला प्रत्येकजण विमानाचा प्रवास, कुस्त्या मैदानाला जाताना विमानाचा प्रवास करतो. त्याच्यामुळे आत्ताचा पैलवान जर बघितला तर आधुनिक युगातला पैलवान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि आम्ही सकारात्मक संदेश आणि सकारात्मकता जेवढी कुस्ती क्षेत्रामध्ये वाढवावी त्यासाठी प्रवक्ते म्हणून प्रयत्न करतो आहे. दिगंबर फाळके, नमस्कार. तालमीचा आमचे सहकारी अशफाकदादा कारी यांचे नमस्कार. नमस्कार. संग्राम साहेब, काँग्रेस महाराष्ट्रात आयडॉल अवॉर्ड 2020 मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे तुमचा. कुस्ती मल्लविद्याने घराभरात कुस्ती पोहोचवल्याबद्दल अभिनंदन मानुगडे सर आणि टीमचे. पण कुस्ती टिकावी यासाठी कुस्ती मल्लविद्याने पुढाकार घ्यावा. डोपिंग नुरा कुस्ती इट्स बद्दल मार्गदर्शन करा. गंगावीस तालीम वस्ताद विश्वासदाबद्दल त्यांच्या सर्वांना जुन्या आठवणींबद्दल बोला. आपण तालीम असतानाच्या आठवणी सांग. धन्यवाद अशफाक दादा, नमस्कार, धन्यवाद. सांगायचं जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की कुस्ती मल्लविद्याने घराघरात कुस्ती पोहोचवली हे आपण पाहताच आहात. आपण सध्या नॉर्वेला आहात, म्हणजे जग भारताच्या बाहेर सुद्धा कुस्ती मल्लविद्या 92 देशात पोहोचलेल्या आहे. महाराष्ट्राच्या घराघरात तर पोहोचलेलीच आहे, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसतंच आहे. तसंच भारतातील प्रत्येक राज्यामध्ये दिसत आहे. तसंच भारताच्या बाहेर सुद्धा जगभरात 92 देशामध्ये कुस्ती मल्लविद्याचे कार्य हे झपाट्याने वाढत आहे. चांगला भरघोस आणि सकारात्मक प्रतिसाद या कुस्ती मल्लविद्याला मिळत आहे आणि ही खूप सकारात्मक गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे कुस्ती मल्लविद्यासाठी. तसंच डोपिंगबद्दल आपण विचारलं तर डोपिंगबद्दल सांगायचं झालं तर आत्ताच्या पैलवानांना या फेसबुक पेजच्या माध्यमातून सांगतो की कोणताही शॉर्टकट तुम्ही यूज करू नका, खरंच करू नका. कारण एवढी मोठी उदाहरणं आपल्यासमोर आहेत की डोपिंगमुळे काय काय झालं, स्टेरॉइडमुळे काय काय झालं, किती पैलवानांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, किती पैलवान रसातळाला गेले, संपले. त्यांचं आयुष्य जर आपण आत्ता बघितलं तर हेच ते पैलवान होते का त्यांनी एवढी मोठी मोठी मैदान गाजवली असा प्रश्न पडावा अशी त्यांची आता हालत झाली आहे. पण आत्ताच्या पैलवानांना असं वाटतं की आम्हाला काय होणार नाही, आम्ही आता खूप स्ट्रॉंग आहे, आम्हाला कसं ते त्यांना झालं आम्हाला होणार नाही. पण ते खूप मोठ्या गैरसमजात आहेत. शॉर्टकट वापरू नका, जे काय आहे ते इमाने इतबारी मेहनत करून प्रॅक्टिस करून कमवा. थोडंच कमवा पण चांगलं कमवा, शॉर्टकटचा वापर करू नका. नाहीतर डोपिंगचं जर नियम जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जर डोपिंगमध्ये गावला तर त्याचे सर्व मेडल काढून घेतले जातात
आणि त्याची नाचक्की आणि अपमान केला जातो. सर्व पेपरमध्ये मीडियामध्ये याची बातमी येते आणि त्या खेळाडूला सर्वांसमोर तोंड दाखवायला सुद्धा जागा राहत नाही, एवढी त्याची परिस्थिती बिकट बनते. म्हणून आपल्या या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व तालमीतील पैलवानांना एक सांगू इच्छितो की डोपिंगच्या मागे लागू नका. जे काय आहे ते नैसर्गिक आहे ते करा, तसा खुराक खावा, तशी मेहनत करा, वस्तादांच्या मार्गदर्शनानुसार प्रॅक्टिस करा, कोचेसच्या मार्गदर्शनानुसार टेक्निकमध्ये सुधारणा करा. हेच मी या निमित्ताने सांगेन. नितीश बनगे सूर्यवंशी आमचा शाळेतील मित्र, नमस्कार. रणजित शिंदे सर, तुम्ही मोठ्या प्रमाणात कुस्तीला प्रचार करत आहात. मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत असून तुम्ही कुस्ती देखील प्रचार करता, त्याच्यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे. धन्यवाद रणजित शिंदे सर, नमस्कार. किरण बांदल आलेले आहेत. किरण बांदल हे आमचे पोलीस डिपार्टमेंटमधले बॅचमेट, आता सध्या नरसिंह यादव साहेब जे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत असतात किरण बांदल. आनंदा पाटील म्हणतात, संग्रामभाऊ मल्लविद्या केंद्र शेडगाव येथील उन्हाळी शिबिर कॅम्पला तुम्ही केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. धन्यवाद आनंद पाटील सर, नमस्कार. अक्षय भाऊ मुळू, नमस्कार भाऊ, नमस्कार. एक युवा कुस्ती निवेदक, थोड्या दिवसात चांगली कला आत्मसात केलेले अक्षय भाऊ नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कलागुणांमुळे चर्चेत असतात. ज्ञानेश्वर राऊत मेजर आलेले आहेत, रामराम, नमस्कार. सोमनाथ भाऊ आलेले आहेत, नमस्कार सोमनाथ भाऊ. सोमनाथ भाऊ चव्हाण यांचं खूप मोठं असं कार्य हे कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून आहे. पडद्यासमोर खूप जण आहेत, पण पडद्याआड जी व्यक्ती आहे ती खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊ चव्हाण आहेत. कारण खूप लोकांना सोमनाथ चव्हाण हे नाव माहिती आहे, पण ती व्यक्ती कोणी बघितलेली नाही. पण त्या व्यक्तीचं खरंच कार्य हे मोजण्यात येणार नाही, इतकं ग्रेट कार्य त्यांच्या हातून होत आहे आणि आम्हाला अभिमान आहे की असली मार्गदर्शक आम्हाला लाभले. सोमनाथ भाऊ म्हणतात, संग्राम भाऊ ड्युटी करताना कोरोनाची कशी काळजी घेतात? बरोबर आहे आपला प्रश्न, कारण पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं ड्युटीसाठी बाहेरच जाण्याचा रोज प्रसंग येतो. पण जे सर्वजण करतात, डॉक्टरांनी जसे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन जसं इंस्ट्रक्शन देते तसं मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ज याचा वापर आम्ही करतोय. आणि याच्याच माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून सांगतो की महाराष्ट्र पोलिसांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना सहकार्य करा. त्यांचे कार्य हे खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण ते त्यांच्या परिवारांना सोडून, त्यांच्या घरादारांना सोडून हे जे करोना बाधित आहेत त्यांच्यावर उपचार करत आहेत, त्यांना ठीक करत आहेत, ते सुद्धा आपल्या देशासाठी. तर प्लीज आपल्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की प्रशासनाला सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा. अण्णा मंजुळे म्हणतात, नमस्कार संग्रामदादा, कोविड-19च्या युद्धात महाराष्ट्र पोलीस जीवाची बाजी लावून काम करत आहेत. विशेष करून तुम्ही फॅमिलीपासून दूर आहात, तुमचे खूप आभार मानले पाहिजे. धन्यवाद अण्णा. सदरक्षण आहे खलनगरी नाही, महाराष्ट्र पोलिसांचं हे ब्रीदवाक्य आहे. सज्जनांचं रक्षण करणं, दुश्मनांचं निर्दालन करणं, असं हे ब्रीदवाक्य आहे आणि त्याला आम्ही प्रयत्न देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासारखे खूप लोक, खूप संस्था हे पोलिसांसाठी, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची सोय, नाश्त्याची सोय ही वेळोवेळी करतात. त्याबद्दल एक आधार आम्हाला आपल्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे, महाराष्ट्र पोलिसांना उपलब्ध झालेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. ज्ञानेश्वर राऊत मेजर म्हणतात, गंगावेस तालीम डेव्हलपमेंटबद्दल फ्युचर प्लॅन काय आहेत? हो, त्याच्याबद्दल आदरणीय विश्वासदादा हरगुले वस्ताद, हिंदकेसरी वस्ताद दीनानाथ अण्णा यांच्याबरोबर सातत्याने मी कोल्हापूरला गेलो की बोलणं होतं. नक्कीच लवकरच तालमीची ऑडिट करून लवकरच तालमीला फंड मिळेल अशी आशा आहे आणि तालमीचं बांधकाम लवकरात लवकर सुरू व्हावं ही इच्छा आहे आणि लवकर त्याचं होईल, प्रयत्न चालू आहे.
वसंत पाटील सर नमस्कार. संग्राम भाऊ, आपल्या प्रथम उन्हाळी शिबिराविषयी तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल व शिबिराविषयी मार्गदर्शन करा. नक्कीच सर. मे महिन्यात, गेल्या वर्षी मे महिन्यात श्री गणेश आखाडा तालमीमध्ये आणि शेडगेवाडी येथील मल्लविद्या कुस्ती केंद्रामध्ये या 2 ठिकाणी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरानिमित्त मला मार्गदर्शन करण्याची संधी आदरणीय गुरुवर्य वसंतराव पाटील सर आणि पैलवान राहुलभाऊ जाधव यांनी मला संधी दिली होती. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचं खूप खूप मनापासून आभार मानतो. कारण मी कधी असं पैलवानांना उन्हाळी शिबिरामध्ये कधी मार्गदर्शन केलं नव्हतं. पण त्यानंतर मला असं समजलं की पैलवान उन्हाळी शिबिरामध्ये जी आपली सुट्टी असते, एन्जॉय करण्याच्या वेळी सुद्धा लहान मुलं या उन्हाळी शिबिरामध्ये खूप मन लावून एक कष्ट करत होते. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज उन्हाळी शिबिरामध्ये घेण्यात येत होत्या. त्यामुळं या मुलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडला आहे. त्यांच्या कुस्तीमध्ये, त्यांच्या खेळामध्ये, आवडीमध्ये खूप फरक पडला आहे या उन्हाळी शिबिरामुळं. शहाजीभाऊ साळुंके म्हणतात, तुमच्या कुस्ती कारकिर्दीत सर्वात प्रेक्षणीय कुस्ती कोणाबरोबर झाली? मी काय मोठा पैलवान नव्हतो. 2011 साली महाराष्ट्र केसरीला 84ला फक्त कांस्य पदक होतं. त्यावेळीच्या कुस्तीच्या कोल्हापूर चाचणीवेळी माझी कुस्ती अजित पाटील मोतीबाग याच्याबरोबर झाली होती. त्यावेळीची कुस्ती ही माझ्या अविस्मरणीय लक्षात आहे. ती अविस्मरणीय कुस्ती झाली ती, कारण त्यानंतरच निवड झाली ती महाराष्ट्र राज्य अधिवेशनला. आणि कुस्ती ती मला आत्ता थोड्याच दिवसापूर्वी कळाली. ती 2013 साली सिंहगड केसरी पुणे येथे राहटोडे या मुक्कामी ती कुस्ती होती. मी आणि जे आंतरराष्ट्रीय आत्ता आशियाई कुस्तीगीर म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे ते सुधीर कुंडेकर भाऊ यांच्यावर कुस्ती झाली होती. पण मला त्यांनीच नंतर फोटो पाठवला की आपली कुस्ती झाली होती म्हणून. मला सुद्धा माहिती नव्हती, पण ती एक कुस्ती मला पुन्हा ती आठवली त्या फोटो बघितल्यामुळं. या 2 कुस्त्या मला आठवणीत आहेत. अप्पासू पाटील म्हणतात, सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे सगळीकडे लॉकडाऊन असताना घर बसल्या कुस्ती मल्लविद्या या माध्यमातून गणेश मानवडे सरांनी जे महाराष्ट्रातील जनतेला मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अमृता मामा भोसले, युवा मंच, गोरंबी. धन्यवाद. मेघा शिंगे मॅडम म्हणतात, इन्फॉर्मेटिव्ह टेक नाईस सर, थँक्यू. रेश्मा पिंटू म्हणतात, साहेब मी पिंटू शेठ आहे. पैलवान कसा असावा त्याबद्दल थोडं सांगा आणि घरात एक तरी पैलवान असावा. नक्कीच घरात एक पैलवान असावा. शंकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर कुणाच्या अंगावर जाणारा, कुणाला मारणारा नसावा. तर कुणी अंगावर जर हात उगारला तर तो वरच्यावर धरणाऱ्यासाठी तरी आपल्या घरात एक पैलवान तयार केलाच पाहिजे. कारण आत्ताची जी दुनिया बघितली तर खूप सारी वाईट विचाराची लोक हे आपल्या आसपास, आपल्या घराबाहेर फिरते आहेत. जर घरात जर एक पैलवान असला, एक उघडी तिजोरी असली, एक निर्व्यसनी आणि एक बलदंड ताकदीचा एक युवक आपल्या जर घरी असला तर कुणाची वाकडी नजर होत नाही आपल्या घराकडे बघण्याची. म्हणून पुरुषार्थ आणि मर्दुमकी ही प्रत्येक घराघराने जपली पाहिजे. त्याच्यातूनच एक सुसंस्कृत पिढी आपली निर्माण करू, हे आपण प्रत्येक पालकांनी प्रथमतः हे लक्षात घेतलं पाहिजे. राजश्री छत्रपती शाहू राजांनी हेच ब्रीदवाक्य, हीच भावना मनात ठेवून कोल्हापूरमध्ये अक्षरशः शेकडो तालमी बांधल्या. शहरापासून जिल्ह्यामध्ये शेकडो तालमी निर्माण केल्या. कोल्हापुरातील पैलवान निर्माण केले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवान निर्माण केले. कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाचं खासबाग मैदान 1912 साली बांधलं आणि कुस्तीला एक मोठ्या उंचीवर नेऊन कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून नावलौकिक मिळवून दिला. त्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांना सुद्धा त्या निमित्तानं त्यांचं आठवण करून त्यांना एक मानाचा मुजरा माझ्यातर्फे करतो. समीर देसाई सर नमस्कार. शरद सावंत नमस्कार. स्वतः मुंबईमध्ये ड्युटी करून जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ काढून फक्त आणि फक्त कुस्तीसाठी खरी तळमळ असलेला एक सच्चा कुस्तीगीर, सच्चा मित्र, एक कुस्ती मारूचे फक्त आणि फक्त संग्राम. धन्यवाद शरद सावंत. कुस्ती हास्य सम्राट भरत पाटील म्हणतात, कुस्ती क्षेत्रामध्ये आपले कार्य बहुमूल्य आहे. नाही, प्रयत्न करतोय. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अजून कुस्तीला
पुढे घेऊन जायचं आहे. कुस्तीमध्ये खूप सारे पैलवानांची वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांना न्याय द्यायचं काम हे आपल्या सारख्यांच्या सहकार्यामुळे होत आहे. अशफाकाजी दादा म्हणतात, नमस्कार संग्राम साहेब, महाराष्ट्र युथ आयडॉल अवॉर्ड 2020 मिळाल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. कुस्ती मल्लविद्यांनी घराभरात कुस्ती पोहोचवल्याबद्दल अभिमान वाटतो. धन्यवाद. राहुल भाऊ जाधव म्हणतात, कुस्ती मल्लविद्याचा उल्लेखनीय उपक्रम 65पेक्षा जास्त मल्लावर. हां, नक्कीच. कुस्ती मल्लविद्या महासंघाने तसेच पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथील सांगाती संस्थेचे संस्थापक डॉक्टर आदरणीय सुजित निलेगावकर सर आणि कुस्ती मल्लविद्या महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आत्तापर्यंत गरीब घरातील होतकरू मल्लांची लिगॅमेंटचे ऑपरेशन, हे काही ऑपरेशन आपण मोफत केलेत. कारण ज्यांची गरीब परिस्थिती आहे, त्यांची पैशाची चणचण असल्यामुळे त्यांची काही ऑपरेशन आपण मोफत केलेले आहेत. काही ज्यांची परिस्थिती थोडीफार चांगली होती, त्यांच्याकडून सवलतीच्या दरामध्ये डॉक्टर साहेबांनी ऑपरेशन केलेले आहेत. आणि आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत सांगाती संस्था आणि कुस्ती मल्लविद्या यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर निलेगावकर सर यांनी आत्तापर्यंत 80 पैलवानांचे ऑपरेशन हे सवलतीच्या दरामध्ये केलेलं आहे. आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण पैलवानकी क्षेत्रामध्ये ऑपरेशन म्हणलं की खूप मोठा उपचारासाठी पैसा लागतो आणि तो पैसा प्रत्येकच पैलवान उपलब्ध करू शकतो असातला भाग नाही. त्याच्यामुळं खूप मोठं कार्य हे निलेगावकर डॉक्टर साहेब हे करतायत. सॉरी, जरा प्रॉब्लेम आला होता, तांत्रिक अडचण. उमेश सातपुते म्हणतात, नमस्कार संग्राम भाऊ, जो कोणी कोल्हापूरचा पैलवान महाराष्ट्र केसरी होईल त्याची तुम्ही हत्तीवरून मिरवणूक काढणार अशी तुम्ही इच्छा व्यक्त केली, ती लवकर पूर्ण होऊ दे. व ती इच्छा कोण पूर्ण करेल असे तुम्हाला वाटते? उमेश भाऊ नमस्कार. तुम्ही म्हणला ते बरोबर आहे, कारण मी महाराष्ट्र केसरी सुरू होण्यापूर्वीच जाहीर केलं होतं की यंदाचा महाराष्ट्र केसरी जर कोल्हापूरचा गंगावीस तालमीतील झाला तर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढीन. तर ती इच्छा कोण पूर्ण करेल? तर मला वाटतंय की आमच्या तालमीतील माऊली जमदाडे कडून खूप आशा आम्हाला आहेत, तसेच सिकंदर शेख. पण आम्हाला जास्तीच करून अपेक्षा माऊलीकडून आहेत की माऊली आम्हाला नक्कीच महाराष्ट्र केसरीची गदा ही गंगावीस तालमीला आणून 36 वर्षाचा जो गॅप आहे तो नक्कीच माऊलीच्या रूपाने भरून निघेल. आणि त्याच्यानंतर एकदा भरून निघला की सिकंदर मग किती आणतोय ते मोजतच फक्त जायचं आहे. अक्षय मुळूक म्हणतात, तुमचं मार्गदर्शन हे युवा मल्लांसाठी प्रेरणादायी ठरतं. धन्यवाद. थोडंफार मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतोय, पण खरे योगदान हे तुमच्यासारख्या कुस्ती निवेदकांचं आहे. आदरणीय शंकर अण्णा असतील, आदरणीय युवराज केचे असतील, आदरणीय ज्योतिराम वांजे असतील, आदरणीय अक्षयजी मुळक असतील, भागवत सर असतील, असे आपले जाधव सर, शिराळ्याचे जाधव सर असतील, असे कितीतरी निवेदकांमुळेच आजपर्यंत लोकांना ही कुस्ती ही बोलकी केली आपण लोकांनी. आणि त्यामुळेच ही घराघरात लोकांचा चर्चेचा विषय. आणि कुस्ती फक्त बघून होत नाही तर ऐकण्यासाठी सुद्धा काही कुस्ती शौकीन हे मैदानात येत असतात. त्यामुळे तुमचं सुद्धा मार्गदर्शन हे अनमोल असतं आहे. नमस्कार तुषार कोळी. नमस्कार सुधाकर गायकवाड सर. मुंबई पोलीस म्हणजे कडक शिस्त, पण आपल्याला भेटून कधी वाटलं नाही. हा गुण पैलवानकीचाच आहे, पैलवानकीचाच गुण आहे. त्याच्यामुळं पैलवानकी क्षेत्रामध्ये फक्त जो विनम्रपणा असतो तोच मी फॉलो करायचं निश्चित केलेला आहे. त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत नाहीत. योगेश जाधव सर म्हणतात, इगतपुरीवरून कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अतुलनीय कार्याची कॉपी करून स्वतःचीच करण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या कॉपीबद्दरांना काय इशारा द्याल? हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण आज जर बघितलं तर सर्वप्रथम कुठल्या नमस्कार हां तर योगेश जाधव यांच्याबद्दल प्रश्नाचं उत्तर देत होतो
की कॉपी बाददारांना काय इशारा द्याल? तर सर्वप्रथम कुस्ती क्षेत्रामध्ये ज्या काही नवीन नवीन संकल्पना आणल्या असतील तर त्या सर्वप्रथम कुस्ती मल्लविद्याने आणलेल्या आहेत. जसं महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राचं पहिलं यूट्यूब चॅनेल हे कुस्ती मल्लविद्याने आणलं. महाराष्ट्रातील पहिलं फेसबुक पेज हे कुस्ती मल्लविद्याने आणलं. व्हॉट्सअप ग्रुप कुस्ती मल्लविद्याने आणलं. तसेच टिकटॉक कुस्ती मल्लविद्या आहे, इंस्टाग्राम आहे कुस्ती मल्लविद्या. तसंच आपण पैलवानांच्या कित्येक पैलवानांच्या मुलाखती घेतल्या, ती सुद्धा सुरुवात कुस्ती मल्लविद्यामुळे झालेली आहे. आपण बघितलं तर थेट प्रक्षेपण ही संकल्पना सुद्धा सुरुवात ज्यांनी केली ते कुस्ती मल्लविद्याने केलेली आहे. आणि त्याच्यानंतरच बाकीच्या कुस्तीसाठी काम करू इच्छिणाऱ्या लोकांना ती करायची हौस झाली आणि त्यांनी त्यांच्यामार्फत या आपल्या कुस्ती मल्लविद्या उपक्रमाची कॉपी करण्याची आता चढाओढच सुरू झालेली आहे. पण असो, चांगल्या गोष्टीची नक्कल होते, त्याच्यामुळं ओरिजिनल ते ओरिजिनल, डुप्लिकेट ते डुप्लिकेट. आणि योगेश जाधव यांच्या भाषेत उत्तर द्यायचं तर बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. रुपेश नवसाने सर नमस्कार. हरियाणा सरकार कुस्ती करणाऱ्या पैलवानांना चांगले मानधन तसेच बऱ्याच योजना राबवते, त्यामुळे खूप मुलं कुस्ती खेळण्यास पुढे येत आहेत. त्यांच्या उलट महाराष्ट्रातील पैलवानांबाबतीत खूप तफावत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारलात सर आपण. हरियाणा सरकार प्रत्येक खेळाडूला सुरुवातीलाच शाश्वती देते की तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल असो किंवा आशियाई स्पर्धा असो, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही मेडल आणलं तर तुम्हाला हे DYSP पद मिळणार म्हणजे मिळणारच. तसं जर आपल्या इकडं बघितलं तर खूप मोठ्या संघर्षातून त्या पैलवानाला जावं लागतं. बाकीचे डॉक्युमेंट्स या सर्व गोळा करण्यामध्ये आणि या सर्व मोठ्या प्रोसेसमध्ये त्याचा वेळ जातो. ही प्रोसेस जरा कमी झाली पाहिजे आणि एक निवड समिती नेमली पाहिजे की इथपर्यंत जावा, ही मेडल आणा आणि तुम्हाला ही नोकरी मिळेल. मला वाटतं गेल्या जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांनी असं जाहीर केलं होतं की 3 महाराष्ट्र केसरी कोण जिंकेल त्याला डायरेक्ट DYSP पद दिलं जाईल. असं काहीतरी महाराष्ट्र सरकारने पुढे येऊन खेळाडूंसाठी जर आव्हान केलं तर नक्कीच महाराष्ट्रातील खेळाडू हे आपल्या या संधीचं सोनं करतील अशी मला आशा आहे. शिवाजी पवार करमाळ्याहून नमस्कार. प्रशांत भागवत सर नमस्कार. संग्राम भाऊ सतीश मांडिया गंगावेश तालीममध्ये होते, शाहूपूर तालीम होती, त्याबद्दल थोडी माहिती असेल तर सांगा. सतीश मांडिया इंटरनॅशनल ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन होते आणि खूप चांगले पैलवान होते ते. मी फक्त त्यांच्याबद्दल ऐकले कारण त्यांचा फोटो तालमीतील खालच्या खोलीमध्ये लावलेला असायचा. जुन्या काळातील जे मोठे पैलवान होते आमचे त्यांना मी विचारत होतो तर त्यांच्याबद्दल खूप अशी रेखीव तब्येत आणि कुस्तीमध्ये खरंच खूप बिजली मल्ल जसे असतात तसे टाईपचे ते सतीश मांडिया पैलवान होते. गणेश इंद्रजित नामदेव मोळे नमस्कार. महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे दादा यांचे चिरंजीव इंद्रजित नामदेव मोळे ही गंगावेश तालमीचे आमचे सहकारी, नेहमीच गंगावेश तालमीमधील कोणतेही कार्य असो नेहमीच मला सहकार्य करणारे असे इंद्रजित. वसंत पाटील सर म्हणतात हिंद केसरी दीनानाथ अण्णा यांच्याबद्दल थोडी माहिती सांगा. दीनानाथ अण्णाच्या बद्दल सांगण्या इतपत मी मोठा नाही, तरीसुद्धा खरंच मी भाग्यशाली आहे कारण हिंद केसरी दीनानाथ अण्णांनी माझ्या वडिलांचे वस्ताद होते, तसे ते माझे सुद्धा वस्ताद आहेत आणि मी डबल नशीबवान आहे कारण अण्णांचं मार्गदर्शन माझ्या वडिलांना सुद्धा झालेलं आहे आणि मला सुद्धा झालेलं आहे. आणि खरंच आत्तासुद्धा आज जरी फोन त्यांना केला तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा गर्व नाही की मी हिंद केसरी आहे, मी महान भारत केसरी आहे, मी महाराष्ट्र केसरी आहे. एकदम आबाळाला हात टेकले तरी पाय जमिनीवर असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गुरुवर्य दीनानाथ अण्णा आहेत. एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, एक अत्यंत हुशार पैलवान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय आम्हाला गुरु म्हणून लाभले
त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. अतुल गोळे आमचे मित्र, नमस्कार. सोमनाथ भाऊ म्हणतात शहरी भागात कुस्ती वाढावी म्हणून काय केलं पाहिजे. शहरी भागात कुस्ती वाढायला सुरू झालेलं आहे, कारण ग्रामीण भागात कुस्ती प्रत्येक तालमी होत्या, त्याच्यामुळं तिथली मुलं त्या तालमीत जातात. तिथं ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या सिटीमध्ये येऊन त्या पूर्ण केल्या जातात. वेगवेगळे मॅट्स असतात, जिम असते, वेगवेगळ्या जोडीतील पैलवान हे सिटीमधल्या शहरामधल्या तालमीमध्ये त्यांना मिळतात. त्याच्यामुळं सिटीमध्ये आता मुलांचा वाढता कल आहे. शहाजी पवार म्हणतात कोरोनामुळे प्रत्येकालाच मदत मिळते, पण गोरगरीब पैलवानांना मिळावी. शहाजी भाऊ, आत्ता कोरोनामुळे खूप जगच संकटात आहे. असं नाही की फक्त पैलवानच संकटात आहे, कारण प्रत्येकाचं हातावर पोट असणारं सुद्धा अन्नासाठी 10 दिशा भटकत असतील, पण आता लॉकडाऊन असल्यामुळे त्यांना सुद्धा नाईलाज आहे. जे असेल त्याच्यातच समाधान मानावं लागत आहे. त्याच्यामुळे आत्ता तर पैलवानांसाठी आणि सर्वांसाठीच खूप संक्रमणाचा काळ आहे असं मला वाटतंय. जयदीप गायकवाड पैलवान, नमस्कार. साताऱ्याचं दिग्गज पैलवान, गंगावीस तालमीमध्ये होते त्यावेळी त्यांचा परिचय झाला होता. त्यांच्याबरोबर थोडे वर्ष आम्ही कुस्ती मेहनत केलेली आहे. असं दिग्गज पैलवान जयदीप गायकवाड. तुषार कोळी, नमस्कार. सुधाकर भाऊ गायकवाड म्हणतात तुमच्या भाषेतील रांगडेपणा भावतो. पश्चिम महाराष्ट्रातला माणूस आहे, त्यातल्या त्यात कोल्हापूरचा माणूस आहे. रांगडेपणा रक्तात आहे, त्याच्यामुळे दिसत असेल सर. तुम्ही बऱ्याच राजकीय आणि कलाक्षेत्र यांना भेटून कुस्तीविषयी माहिती दिली. अमिताभ सारख्या सुपरस्टारला भेटल्यानंतर मनात काय भावना होत्या. नक्कीच सर. अमिताभ बच्चन यांना मी भेटलो, त्याचं कारण होतं छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात यावं, यासाठी मी अमिताभ बच्चन यांची मुंबईमध्ये जलसा यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. कारण अमिताभ बच्चन हे भारतरत्न निवड समिती कमिटीमध्ये सदस्य आहेत. प्रत्येक क्षेत्रातील जो टॉपचे जे कलाकार असतील, जे खेळाडू असतील, जे गायक असतील, त्या प्रत्येकातील एक हुशार आणि तज्ज्ञ व्यक्ती मिळून ही भारतरत्नची कमिटी बनलेली असते आणि त्यातून ते त्यांचे बहुमत देऊन ते निवड करत असतात. मग त्यांनाच मी छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न मिळावा म्हणून आपण पुढाकार घ्यावा ही मागणी करण्यासाठी मी त्यांच्या तिथं गेलो होतो. आणि खरंच खूप साधा माणूस आणि प्रथमतः बघून खरंच मी तर त्या दिवशी झोपलो नाही, एवढे इम्प्रेशन माझ्यावर पडलं होतं त्यांचं. नमस्कार जयदीप भाऊ. अतुल गोळे, व्यसनाबद्दल सांगा जरा संग्राम साहेब. जास्त प्रमाणात तरुण मुलं ही व्यसनाधीन झाली आहेत. नक्कीच व्यसनाधीन ही पिढी स्वतः तर बर्बाद होते, पण आपल्या घरादाराला सुद्धा बर्बाद करते. व्यसनावर आधारित मी आजपर्यंत खूप मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन की व्यसन थोड्या दिवसापुरतं असतंय, पण त्याच्यामुळं जर आपलं घर होरपळत असलं तर त्याला काही अर्थ नाही. आपल्याला वाटतं की व्यसन केल्यानंतर त्या नशेत माणूस जिंकतो, पण त्याची वाढ बघण्यासाठी, त्याची चांगलं हे करण्यासाठी, चितण्यासाठी की त्याचं परिवार खूप कष्ट करत असतं, खूप त्याच्या मनाची घालमेल होत असते. त्याच्यामुळे व्यसन मित्रांनो मुळीच करू नका. शरद सावंत म्हणतात तुमचे मार्गदर्शन नेहमी युवा कुस्तीगीरांना मिळावे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडू स्टेट नॅशनल लेवलचे आहेत, त्यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे, पण टॅलेंट कुठेतरी त्यांना योग्य मार्गदर्शनाच्या अभावी कमी पडते असे वाटते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे. नक्कीच ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे आणि त्याला जर योग्य रस्ता मिळाला तर त्याप्रमाणे खूप पुढे जातील. हिंदीमध्ये अशी म्हण आहे की रास्ता अगर साफ हो तो पहले पता करो कि किस मंजिल तक जाता है. रास्ता अगर खूबसूरत हो तो पहले पता करो कि किस मंजिल तक जाता है, लेकिन अगर मंजिल खूबसूरत है तो रास्ते की परवा मत करो, चलते रहो, आगे बढ़ते रहो. तसंच कुस्ती क्षेत्र आहे. आपल्याला वाटते की खूप कष्ट आहेत, खूप सकाळी लवकर उठावं लागतं, पण जो कुस्ती हा खेळ निवडतो तो आयुष्यात कधीच वाया जात नाही. हा कुस्तीचा इतिहास आहे.
त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी, युवा पिढींनी कुस्ती क्षेत्रामध्ये उतरावं असं माझं प्रामाणिक मत आहे. विकास कळके आमचे प्रसिद्धी प्रमुख पुण्याचे विभागातले, नमस्कार. पैलवान महाराष्ट्र पोलीस संग्राम भाऊ नमस्कार. विकास भाऊ नमस्कार. नेहमीच कुस्तीसाठी दिवसरात्र झटणारे व्यक्तिमत्व, पुणे जिल्ह्यामध्ये कुस्ती घराघरात पोहोचवण्यासाठी पुढाकार घेणारे विकास कळके भाऊ, कुस्ती मल्लविद्याचे प्रसिद्धी प्रमुख. गणेश काळे नमस्कार. काल तुमचा वाढदिवस झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ड्युटीमुळे देता आल्या नाहीत, आज या माध्यमातून आपल्याला देतो. तसेच सुधाकर भाऊ गायकवाड मुंबई प्रांतचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांची दोन्ही मुली अन्वेषा गायकवाड आणि अन्मेषा गायकवाड यांना या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी उदंड दीर्घ आयुष्य लाभो ही बजरंगबली चरणी प्रार्थना करतो. अमोल आबा मधने आलेले आहेत, नमस्कार आबा. नमस्कार. बारामतीचा बुलंद आवाज अमोल आबा नमस्कार. शिवाजी पवार म्हणतात, काळजी घ्या तुमची. हो, नक्कीच काळजी घेतोय. तुम्ही सुद्धा घरी राहून प्रशासनाला सहकार्य करा, मेहनत चुकवू नका. रणजित मस्तूद आलेले आहेत, नमस्कार. अजित आडके रामराम. नागेश भाऊ शिंदे आलेले आहेत, नमस्कार. नागेश भाऊ, तुमच्याबद्दल तुम्हाला भेटायची दोनदा संधी आमचे खास मित्र आतिश मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला निर्माण झाली होती. त्याबद्दल आपल्या आतिश मोरेमुळे आपला संपर्क आला आणि खरंच एक चांगलं मित्र आम्हाला भेटला आतिश मोरे यांच्यामुळे. नागेश भाऊ धन्यवाद. सोमनाथ सुधाकर भाऊ गायकवाड, देश पातळीवर एखादे मैदान व्हावे ही इच्छा आहे, त्याबद्दल थोडी. हा, नक्कीच. कुस्ती मल्लविद्या महासंघ आता पुढची जी रणनीती आम्ही आखलेली आहे ती खूपच इनोव्हेटिव्ह आणि खूप महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्राची कुस्ती ही कुठंपर्यंत जाऊ शकते आणि कुठंपर्यंत पोहोचली आहे हे आम्ही कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून लवकरच आम्ही दाखवणार आहोत. जरा कोरोनाचं संकट दूर होऊ द्या, मग बघा कुस्ती मल्लविद्याचे काय काय उपक्रम आपल्या समोर येतात, लवकरच कळेल. आदेशदादा कांबळे आले, सर तुमच्या मते शिक्षण आणि कुस्तीचा मेळ कसा घातला पाहिजे? हा, नक्कीच. आता कुस्ती आणि शिक्षणाचा प्रश्न जर म्हणलं तर मी सुद्धा तालमीत असतानाच कॉलेजला होतो. कॉलेज करूनच ग्रॅज्युएशन केलं. तर खेळाडूंना एक अशी सूट असते कॉलेजमधून, शाळेमधून, की तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा वेगळा असता हे त्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना माहीत असतं, प्राचार्यांना माहीत असतं. आणि त्यातल्या त्यात कुस्ती म्हणलं की त्यांना माहीत असतं की हा खेळाडू, हा पैलवान हा सकाळी लवकर उठलेला आहे, खूप मेहनत करून हा शाळेला आलेला आहे. त्याच्यामुळे बाकीच्या मुलांपेक्षा त्या पैलवानाला जरा सॉफ्ट कॉर्नर हे शिक्षक देत असतात. तसंच शिक्षणामध्ये सुद्धा ते शिक्षक हे त्या पैलवानाला लक्षपूर्वक शिकवत असतात आणि जास्तीचा क्लास घेऊन त्याच्यावर मार्गदर्शन करत असतात, जेणेकरून ते चांगल्या मार्काने पास होईल असं लक्ष हे शिक्षक देत असतात. पैलवान करताना, शिक्षण घेताना काही प्रॉब्लेम येत नाही. ग्रॅज्युएशनपर्यंत तरी पैलवानाला कोणता प्रॉब्लेम आला आहे असं मला तर आत्तापर्यंतच्या माझ्या बघण्यात तरी आलेलं नाही. कारण कुस्ती आणि शिक्षण याचा ताळमेळ हा पैलवान लावतो म्हणजे लावतोच. जसा डाव करताना विरोधी पैलवानाला कुठल्या डावावर चित करायचं की त्या पैलवानाला लगेच क्लिक होतं, तसं एकदा कुस्ती क्षेत्रामध्ये आला आणि शिक्षण कसं घ्यायचं हे त्या पैलवानाला लगेच कळतं. त्याच्यामुळे शिक्षण आणि कुस्तीमध्ये एवढा मोठा काही प्रॉब्लेम येईल असं मला तरी काय वाटत नाही. रणजित मस्तूद नमस्कार. तुम्ही तुमची काळजी घ्या. हो, काळजी घेतोय. तुम्ही सुद्धा काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा. महेंद्रसिंग राजपूत मुंबईचे आमचे कुस्ती मल्लविद्याचे संघटक, ग्रेट, नमस्कार. शाजीभाऊ वर्धीतील पैलवान, धन्यवाद. आनंदा पाटील, कुस्ती मल्लविद्या प्रवक्ता म्हणून तुमची ध्येय धोरणं सांगा. मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील पैलवानांच्या नकारात्मक गोष्टी दूर करून त्याच्यात सकारात्मक गोष्टी कशा वाढीस लागतील यासाठी प्रवक्ता म्हणून आमची कार्य चालू आहेत. कराड तालुक्यात मान्य श्री चौऱ्याप्पा हे प्रवक्तापद म्हणून कार्य सांभाळते आहेत. पुण्यामध्ये पापू रासकर हे चांगल्या प्रकारे प्रवक्ता म्हणून कार्य करत आहेत. एक आंतरराष्ट्रीय चांगले पैलवान घडवत आहेत. प्रवक्ता म्हणून चांगले कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे.
अजिंक्य कदम म्हणतात कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवृत्ती योग्य निवड संग्राम करायची इच्छा. धन्यवाद. सुधाकर भाऊ गायकवाड म्हणतात पोलीस दलात काम करताना कुस्ती पेशाचा फायदा खूप मोठा झाला फायदा. कारण आरोपी पहिल्यांदा बघितल्याच आरोपी गारवतोय. कारण ही पैलवान दिसतोय म्हटल्यानंतर आरोपी चोरी करायला आला असतोय तो पळून जातोय. त्या ह्या निमित्तानं इम्प्रेशन पडतं. आणि एक जे सहकारी असतात त्याच्यामध्ये जे वरिष्ठ असतात त्यांना लगेच ते जाणवतं की हे काहीतरी वेगळीच चीज आहे. आणि त्यामुळं कुस्ती क्षेत्राचा खूप मोठा फायदा आम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे आणि होत आहे सुद्धा. गणेश काळे नमस्कार. सिकंदर शेख भाऊ आलेले आहेत. महान भारत केसरी गंगावेश तालमीला ज्यांनी महान भारत केसरीची गदा आणून दिली. सध्या चालू सालचा तुफानी आणि सेलिब्रिटी पैलवान म्हणून सिकंदर शेख पैलवानांचं नाव घेतलं जातं. गंगावेश तालमीला यांच्या रूपानं खूप चांगला पैलवान लाभलेला आहे. खूप कष्टाळू पैलवान आता इंडियन आर्मीमध्ये देश सेवेसाठी रुजू झालेले आहेत. सिकंदर शेख नमस्कार. अक्षय मुळूक म्हणतात गंगावेश तालमीचे एकेकाळी वादळ नितीन खुर्दबद्दल बोला. नितीन खुर्द उर्फ गुंड्या. नितीन भाऊ बद्दल बोलायचं झालं तर मी दोनच व्यक्तींच्या कुस्तीचा त्यावेळी चाहता होतो. एक म्हणजे कुस्ती सम्राट असलमदादा काजी आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचा आयटम बॉम्ब म्हणून ज्यांचा नाम उल्लेख आदरणीय शंकरांना पुजारी करायचे ते नितीन खुर्द उर्फ गुंड्या. त्या पैलवानाची अशी खासियत होती की ते विरोधी पैलवानाला हातात सापडतच नसायचा. एवढं ते स्लिप म्हणजे एकदम असा तेल लावलेला पैलवान जसं म्हणतात तसं तो नितीन खुर्द असायचा. तब्येत बघणाऱ्याला वाटत होतं की कोरले बिरले काय असं वाटत होतं. पण खरंच नितीन खुर्द खूप चांगला पैलवान होता. खूप मोठा पैलवान होतं. दुर्दैवानं त्यांच्यावर जो आघात झाला तर जो झाला नसता तर गंगावेश तालमीला पुन्हा एकदा डबल महाराष्ट्र केसरीची गदा ही नितीन खुर्दाच्या यांच्या रूपातून मिळाली असती. खरंच खूप चांगला पैलवान होतं. पण त्यांच्या चुकीच्या निर्णयानं आणि चुकीच्या सवयीमुळे थोडं त्यांनी ते मागे पडले. पण आता पुन्हा ते चांगले झालेत. ही चांगली बाब आहे. त्यांचं वेळोवेळी तालमीत येणं जाणं असतं. बोलून चालून खूप बरं वाटतं. धन्यवाद. सिकंदर शेख भाऊंनी प्रश्न केला आहे तुम्हाला ड्युटीवर असल्यावर आपल्या तालमीची आठवण येते का. आता हे असं म्हणायचं एक गोष्ट आहे की घरापासून तुम्हाला दूर केल्यानंतर घरची आठवण येते का तसा प्रश्न झाला. गंगावेश तालमीची आठवण ही नेहमी येते. मी जर कुठल्या तालमीत मार्गदर्शन करण्यासाठी गेलो तर मला सर्वप्रथम त्या पैलवानाची प्रॅक्टिस बघितल्यानंतर गंगावेश तालमीची आठवण येते. तसेच गंगावेश तालमीमधील खूप आठवणी, खूप सारे मेहनतीचे किस्से, रनिंगचे किस्से, पंचगंगा नदीमध्ये गेलेले पोहायचे किस्से, अशा खूप साऱ्या आठवणी रोजच आठवतात. त्यामुळे खूप साऱ्या आठवणी गंगावेश तालमीमध्ये आहेत. आणि हे गोल्डन दिवस आहेत तालमीचे. हे आत्ताचे जे गोल्डन दिवस आहेत त्यामुळे या पैलवानांनी हे दिवस परत नाहीत. आत्ता तुम्ही तालमीत आहात. आत्ता तुम्ही या दिवसाचे योग्य प्रकारे सर्व मॅनेज करून नियोजन करून या दिवसाचा आनंद घ्या. खूप प्रॅक्टिस करा. चांगला खुराक खावा आणि चांगले संस्कार आपल्या अंगी बाळगवायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला आपलं भविष्य उज्ज्वल आहे हे या निमित्ताने मी सांगेन. धनपाल जैन वकील साहेब आलेले आहेत. मुंबईतील नामांकित वकील, हायकोर्टातील एक दिग्गज वकील, कुस्ती मल्लविद्याचे कायदेशीर सल्लागार मुंबईच्या प्रांताचे. एक कुस्तीसाठी कुठे जरी मुंबईत कुस्ती असली तर तिथे आवर्जून येणारे, आवर्जून उपस्थिती लावणारे, पैलवानांची विचारपूस करणारे, त्यांना सढळ हाताने मदत करणारं हे धनपाल जैन वकील साहेब हे खरंच एक आम्हाला खूप मार्गदर्शन त्यांचं प्रत्येक वेळी असतं. कायदेशीर सल्लागार आहेत आमचे मुंबई कुस्ती मल्लविद्याचे ते. शरद सावंत म्हणतात सध्या महाराष्ट्रातील पैलवान डोपिंगच्या विळख्यात अडकत आहेत. पैलवान क्षेत्रातील डोपिंगचा विळखा नष्ट व्हावा यासाठी पैलवानांना योग्य मार्गदर्शन करावे. मगाशी मी बोललो की डोपिंग हा शॉर्टकट वापरून उपयोग नाही. जे काय आहे ते तुम्ही ओरिजिनल करा. ओरिजिनलच टिकतं. शॉर्टकट खूप दिवस टिकत नाही. आपण आयुष्यभर अधू राहण्यापेक्षा
जे काय आहे थोडंच करा पण चांगलं करा, हेच मी या थोडक्यात सांगू इच्छितो. आमचे बंधुराज आलेले आहेत, खूप खूप छान, म्हणून धन्यवाद. तुषार कोळी धन्यवाद. संदीप शेजवळ नमस्कार. भूषण टकले म्हणतात सतपालसोबत बिराजदार मामा यांची कुस्ती झाली होती, त्यामध्ये बिराजदार मामा विजय झाले होते. मामांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. मामाबद्दल युवा पैलवानांना थोडी माहिती सांगा. महाराष्ट्र केसरी आतापर्यंत खूप झाले, पण त्यात सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र कोण असेल तर ते स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामा आहेत. ते कसं हे मी या निमित्तानं आपल्याला थोडक्यात सांगतो. कमी वयात महाराष्ट्र केसरी झाले. महाराष्ट्र केसरीहून रुस्तुम हिंद झाले. रुस्तुम हिंद होऊन राष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रकुलला निवड झाली. राष्ट्रकुलमध्ये मेडल आणलं. ऑलिम्पिकला निवड झाली. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान ऑलिम्पिकपर्यंत काही ठराविक मोजकेच गेलेत, पण ज्यांनी जी सुरुवात केली तर ती खाशाबा जाधवानंतर जी त्यांची ख्याती पुढे घेऊन जायचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय गुरुवर्य हरिश्चंद्र बिराजदार मामा यांनी केलेलं आहे. गंगावेश तालमीमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. गंगावेश तालमीचं नाव हे उंचावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांचं जेव्हा ते ज्यावेळी हयात होते त्यावेळी गंगावेश तालमीत नेहमी यायचे. त्यावेळी तिथल्या पैलवानांना ते मार्गदर्शन करायचे. खरंच आज मामा पाहिजे होते, कारण आज राहुल नानांनी जे यश संपादन केले ते त्यांनी डोळे भरून पाहिलं असताना त्यांना गर्व झाला असताना राहुल नानांवर की माझं स्वप्न राहुल नानाच्या रूपात पूर्ण होत आहे. आणि खरंच मामाची आठवण खूप येते. प्रशांत यशवंते पोलीस मित्र, खूप प्रशांत यशवंतेंचं महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत खूपच सकारात्मक प्रबोधन ते करतात. पोलिसांची बाजू सोशल मीडियावर मांडतात आणि खरंच एक पोलिसांचा सच्चा मित्र म्हणून प्रशांत यशवंते हे आमचे मित्र. त्याचा प्रश्न आहे, आपल्यासारखे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मुंबई पोलीस दलासारख्या मोठ्या पोलीस दलात कार्यरत असून सुद्धा वेळात वेळ काढून पैलवानांना आणि समाजातील इतर लोकांना मार्गदर्शन करत असतात, त्याबद्दल तुमचं कौतुक करावं कमी. धन्यवाद. तुम्ही नेहमीच तरुणांना व्यसनापासून दूर राहा सांगतात. तरुणांना व्यसनापासून दूर राहा यासाठी आईवडिलांना तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे मगाशी मी सांगितलं आहे, व्यसन करून काय उपयोग नाही, कारण आपण व्यसन करतो आणि आपली घरदार ते भोगत असतं, पण आपल्याला त्याची कल्पना नसते की घरावर आणि आपल्या घरादारातील सदस्यांवर, बायका मुलावर काय त्याचा असर होतो आणि त्यांच्या लहान मुलावर तो परिणाम होतो. पुढे त्यांची मुलेसुद्धा तेच अनुकरण करायला बघतात आणि त्यानंतर मग आपण पश्चाताप करत बसतो की आमची मुलं व्यसनी कशी झाली. तर सुरुवात आपण त्यांच्यासमोर करत असतो, अनुकरण आपण करत असतो. त्याच्यामुळेच ते आपण त्यांच्यासमोर योग्य जर आदर्श ठेवला, आदर्श निर्माण केला तर ते वाईट मार्गाला जाणार नाहीत, व्यसनाधीन होणार नाहीत. त्यामुळं पालकांनी यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आपलं व्यवस्थित राहिलं तर आपली मुलं व्यवस्थित राहतील, म्हणून पालकांनी जर व्यवस्थित राहिलं तर मुलं व्यवस्थित राहतील. अतुल गोळे म्हणतात कोल्हापूरहून, मुलं ही तालमीकडे लक्ष कमी आणि व्यसनाकडे जास्त केंद्रित करतात, तुमचं मार्गदर्शन पाहिजे. आता सांगितलं अतुलराव मी. वसंत पाटील सर म्हणतात संग्रामभाऊ डबल महाराष्ट्राची जनपद खेडकर आणि हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्याबद्दल थोडं सांगा. सर, गंगावेश तालमीमध्ये गुरु शिष्यांची जी परंपरा आहे ती खूप मोठी आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालमीत गुरु शिष्याची खूप मोठी परंपरा आहे. पण गंगावेश तालमीमध्ये हरिश्चंद्र बिराजदार मामांचे गुरु डबल महाराष्ट्र केसरी, पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, हे यांचं नातं म्हणजे वडील आणि मुलासारखं नातं होतं. बिराजदार मामांना काय नको, काय पाहिजे याची स्वतः जातीनं लक्ष देणं असो, त्यांची कुस्ती मेहनत घेणं असो, त्यांच्या मेहनतीवर लक्ष देणं असो, परत त्यांच्या कुस्तीसाठी जे जाताना त्यांची जी एक्स्ट्रा तयारी करून घेण्याची असो, म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार मामा घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणी निभावली असेल तर ती वस्ताद स्वर्गीय गणपतराव खेडकर यांची आहे असं मला वाटतं.
मांडवे साहेब नमस्कार. शशिकांत लोंढे मामा नमस्कार. धनपाल जैन बेस्ट विजय थँक्यू. आत्ताच आमचे वडील गंगावेश तालमीचे बिजली मल्ल, एकेकाळचे बिजली मल्ल सीताराम भगवान कांबळे हे आलेले आहेत. धन्यवाद पप्पा. अक्षय मुळूक कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी म्हटलं तर पृथ्वीराज पाटील सुद्धा एक खालून उसळी मारत आलेला चांगला पैलवान आहे. देवठाणचा भाऊ पृथ्वीराजबद्दल बोला. होय, पृथ्वीराज एक कमी वयात चांगली प्रगती केलेला पैलवान आहे आणि नक्कीच कोल्हापूरला एक ओपनला एक चांगला प्लेअर मिळाला आहे असं सेनादलाकडून ते आता सेनादलामध्ये कार्यरत आहेत. पण चांगला एक पैलवान एक कोल्हापूरमध्ये ओपनसाठी तयार होत आहे, याची एक आम्हाला मनस्वी आनंद आहे. धन्यवाद रेश्मा मावशी, धन्यवाद. नमस्कार संदीप शेजवळ, नमस्कार. समीर भाऊ तुम्ही पैलवान जरी मोठे नसला तरी तुम्ही विचार खूप मोठे आहेत. उद्याची पिढी घडवण्यासाठी तुमच्या कार्याला माझा सलाम. धन्यवाद समीर भाऊ. आपण सोशल मीडिया माध्यमातून जे मार्गदर्शन करता, जो मेसेज देता, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. खूप लोकांना त्यामधून घेण्यासारखं मिळतं आणि आपलं जे कुस्तीतलं जे करिअर आहे आणि जे बाहेर सुद्धा आपण जसं आपण वर्तन ठेवलं आहे ते खरंच खूप तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि खरंच आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्यासारखे मित्र आमचे मित्र आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अक्षय जाधव रामराम. अभिजित देशमुख, गणेश मानुगडे दादा नमस्कार. आपल्या पोस्ट अप्रतिम असतात. आपल्यामुळे कुस्तीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. मन मेंदू मनगट सशक्त तोच मल्ल. बरोबर आहे अभिजित देशमुख. आदरणीय गणेश मानुगडे सरांचं कार्य, ह्याला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. एवढं त्यांचं कार्य हे जगभरात केलेलं आहे आणि सर्वप्रथम कुस्ती क्षेत्रामध्ये इतिहास निर्माण ज्यांनी केला तर ते आदरणीय गणेशजी मानुगडे सर आहेत. सोमनाथ भाऊ म्हणतात प्रमुख प्रवक्ते म्हणून कुस्ती मल्लविद्या संघाच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की आता कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून 365 जिल्ह्यामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका प्रमुख आहेत. काही तालुका प्रमुखांच्या स्वतःच्या तालमी आहेत. तर त्या तालुका प्रमुखांनी, जिल्हा कुस्ती संघटनांनी, जिल्हा प्रमुखांनी गावातील कुस्ती कशा प्रकारे वाढवता येईल, गावातील युवा पिढी कशी कुस्तीकडे आकर्षित करता येईल, यासाठी गावोगावी छोट्या छोट्या मिटिंगा घेऊन तिथल्या मुलांना त्याबद्दल योग्य सकारात्मक माहिती देऊन त्यांना कुस्तीकडे आकर्षित केलं पाहिजे. त्यांना कुस्तीबद्दल काय अडचणी येत असतील तर त्या तालुका लेवल जर मिटत नसल्या तर जिल्हा लेवलमध्ये जिल्हा प्रमुखापर्यंत त्या मिटवू शकतात. आणि जर तुम्हाला आणि ॲडव्हान्समध्ये जर काही अडचण येत असेल तर आदरणीय गणेश भाऊ आहेत, सोमनाथ भाऊ आहेत, नाहीतर आम्ही राहुल भाऊ आहेत, असे कुस्ती मल्लविद्याचे पदाधिकारी आहेत. ते नक्कीच यातून मार्ग काढून तुम्हाला योग्य ते तालुक्यामध्ये योग्य ती मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. राहुल भाऊ जाधव म्हणतात आपण कुस्तीबरोबरच फुटबॉलसुद्धा चांगले खेळता, हे कसं साध्य केलं? खरं म्हणजे हे गंगावेश तालमीतल्या पैलवानालाच माहिती आहे की मी फुटबॉल खेळत होतो. कारण मी कुस्ती खेळायच्या आधी नॅशनलला फुटबॉल खेळलेलो आहे. कोल्हापूरमध्ये कुस्ती लीग असायची, तिथं कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळत होतो. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना सुद्धा फुटबॉल खेळायचो, त्याचबरोबर कुस्तीसुद्धा खेळायचो आणि दोन्ही गेम मी खेळत होतो. आणि गंगावेश तालमीमध्ये नावच पडलं होतं संग्राम फुटबॉल म्हणून. त्याच्यामुळं एक आवड होती, त्याच्यामुळे ते दोन्ही खेळ मी साध्य करू शकलो. आणि कोल्हापूरचं जर बघायला गेलं तर 2 खेळ कोल्हापूरचे पॉप्युलर आहेत. एक सुरुवातीपासून आहे तो कुस्ती आणि त्याच्यानंतर फुटबॉल, आणि हे दोन्ही खेळ खेळण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे. गणेश काळे नमस्कार साहेब. आयाज गोलंदाज नमस्कार. कोल्हापूरतून आमचे मित्र.
चैतन्य लोकरे, तुमच्या जीवनात आदर्श पैलवान कोण? 2 शब्द बोला. खरंच महाराष्ट्रात खूप आदर्श पैलवान आहेत. काही बोटावर मोजण्या इतपतच आदर्श पैलवान आहेत. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा ते राहुल नाना आवारे. खूपच ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व म्हणजे राहुल नाना आवारे आहेत, विष्णुभाऊ खोसे आहेत, माऊलीभाऊ जमदाडे आहेत आणि कुस्ती सम्राट असलम दादा काजी आहेत की त्यांच्याकडं जरी गेलं तर असं वाटत नाही की आपण एवढ्या मोठ्या पैलवानावर बोलतोय किंवा एवढ्या मोठ्या पैलवानाशी आपण जवळ गेलोय. एवढी त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आहे. त्यामुळे ही आदर्श पैलवान आहेत असं मला वाटतं. आणि अशी खूप आहेत, त्यांची नावं मला आता लक्षात येणार, पण अशी काही खूप चांगले पैलवान या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालमीमध्ये आहेत. अतुल गोळे म्हणतात, ग्रामीण भागात आता तालमी तयार होत आहेत. संग्राम साहेब, होय, कुस्ती मल्लविद्याच्याच प्रयत्नामुळे आज हे शक्य होत आहे. कारण कुस्ती मल्लविद्याची जी सकारात्मक कुस्तीबद्दल ज्या पोस्ट असतात, प्रत्येक मैदानाची माहिती, प्रत्येक कुस्ती मैदानाची व्हिडिओ, त्यांची इंतर्भूत माहिती, जुन्या पैलवानांचा इतिहास, त्यांची खुराकाची माहिती, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुस्ती मल्लविद्याच्या माध्यमातून आजपर्यंत आपण कार्य करत आलेलो आहोत. आणि त्याचाच एक फळ म्हणून की गावात बंद पडलेल्या तालमी पुन्हा सुरू झाल्या. ज्या घरात कुस्तीचा काही गंध नव्हता त्या घरामध्ये सुद्धा कुस्ती हा गेम करिअरचा विषय बनू शकतो हे लोकांना पटायला कुस्ती मल्लविद्यामुळे सुरुवात झालेली आहे. अशफाक काजी म्हणतात, गंगावीस तालीम वस्ताद विश्वासदादांबद्दल त्यांच्या सर्व जुन्या आणि नव्या पठ्ठ्यांबद्दल बोला. आपण तालीम असतानाच्या आठवणी सांगा. अशफाक दादा, मी मगाशीच सांगितलं विश्वदादांची आठवण की मला घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तसे खूप सारे त्यांनी आतापर्यंत दिग्गज पैलवान घडवले, पण कायम प्रसिद्धीपासून दूर असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विश्वदादा हरुगले आहे. आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज वस्ताद आहेत. त्यांची एक आठवण मला जाणवते की त्यांचं गाव कोगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. त्यांचं गाव आणि तालमीचं अंतर हे 15 किलोमीटर आहे. तर पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, कितीही मोठा पाऊस असो, कितीही गार थंडी असो, तरी सर्वांच्या आधी 3:30ला गंगावीस तालमीत विश्वासदादा हजर असतात. म्हणजे ते घरात किती वाजता उठत असतील आणि तिथनं एवढ्या थंडीतनं फक्त या पैलवानांसाठी, पैलवान आपल्या तालमीतला मोठा झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभारला पाहिजे, त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. गंगावीस तालमीची जी खंत आहे ती मिटवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेणारे विश्वासदादा आहेत. त्यांचं खरंच खूप मोठी तळमळ आणि खूप मोठा त्याग या व्यक्तीनं गंगावीस तालमीसाठी केलेला आहे आणि त्यांना माझा खरंच साष्टांग धन्यवाद आहे. संतोष शेळके, नमस्कार पैलवान. नमस्कार, धन्यवाद. सोमनाथ चव्हाण भाऊ म्हणतात, गंगावीस तालीम सहकारी यांच्याबद्दल बोला. गंगावीस तालमीचे सहकारी खूपच, तसं म्हणा गेलं तर महान भारत केसरी योगेश बोंबाळे, माझा खास मित्र तालमीतला सूरज मोरे, महाराष्ट्र चॅम्पियन सूरज मोरे, आतिश मोरे, पैलवान दिलीप पाटील बेळाशीकर, अमर पाटील, खाली इंद्रजित मोळे, बाबू गुटाळ, अमर ठोंबरे, शिवा पवार, जयपाल, भाऊ पाटील, असे खूप सारे तालीम म्हणजे एक कुटुंब असल्यासारखं आहे. त्या तालमीतील प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा आहे. असा नाही की हा वेगळा. सर्व तालमीतील जो एकोपा आहे, जो जिव्हाळा आहे, तो खरंच खूप मी मिस करतोय. कारण मगाशी बोलल्याप्रमाणे गोल्डन दिवस असतात ते पुन्हा येत नाहीत. जोपर्यंत तुम्ही तालमीत आहेत तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही, पण एकदा तुम्ही तालीम सोडली त्यानंतर तुम्हाला त्याची किंमत जाणवते. तर म्हणून म्हणतो, आत्ताच्या तालमीतील पैलवानांना हे गोल्डन दिवस पुन्हा नाहीत. म्हणून व्यवस्थित आपलं योग्य नियोजन करून त्या दिवसाचा आनंद घेऊन आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपण खूप कष्ट करावं. कष्ट आपलं तुमचं वाया जाणार नाहीत, त्याचं कधी ना कधी तुम्हाला फळ नक्कीच मिळणार. पण कष्ट करत राहा, प्रामाणिक कष्ट करत राहा. आमचे लहान बंधू आलेले आहेत. धन्यवाद चंद्रदीप. काळजी घे, मेडिकल आहे तुझं पण, काळजी घे.
राहुल सातपुते म्हणतात माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याला केव्हापासून व्यायाम चालू करू? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमच्या मुलाला कुस्तीकडे घालण्यासाठी तुम्ही स्वतः तयार झालेला आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि आत्ता मुलगा थोडा लहान आहे 3 वर्षाचा, थोडा जरा आणि मोठा होऊ दे. 5 वर्षानंतर त्याला तालमीत जवळपास तालमीत असेल त्या तालमीत तुम्ही घेऊन जावा, त्याला त्यामध्ये आवड निर्माण करा. घरी असताना तर त्याला कुस्तीचे व्हिडिओ दाखवा, त्याला कुस्तीचे बारकावे काय काय असतात ते सांगा, त्याच्यावर योग्य संस्कार करा. निर्व्यसनी राहण्यासाठी कसं कसं केलं पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतः जर तुम्ही ते अंगात भिनवलं तरच ते तुमच्या मुलाच्या रूपानं पुढे येऊ शकते. रणजित मस्तूर म्हणतात लॉकडाऊन विषय सर्वांना समजून सांगा. आता लॉकडाऊनविषयी लोकांना खूप मार्गदर्शन झालेलं आहे. खूप रोज बातम्यामध्ये तेच सांगितलं जातं की काय करा काय नका करू. असो आज कुस्तीचा विषय आहे त्याच्यामुळे लॉकडाऊन किंवा करोनाबद्दल आज मी जास्त काही बोलणार नाही, त्याबद्दल क्षमस्व. उद्धव मांडविंदाळ काळजी घ्या. हो भाऊ काळजी घेतोय. अतुल शिंदे, अतुल माइंड ब्लोईंग म्हणतो, थँक्यू अतुल. पप्पू पवार आमचे प्रसिद्धी प्रमुख, पैलवानांची हवाच वेगळी असते भाऊ. होय बरोबर आहे, कष्ट दमदार असतात, त्याची हवासुद्धा दमदार असते. प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठी साक्षात भगवंतसुद्धा उभा असतो, म्हणून प्रामाणिक कष्ट केलं पाहिजे. दादा बनकर आहेत, महाराष्ट्र केसरी यांचे चिरंजीव, प्रकाश बनकर यांचे चिरंजीव दादा बनकर आलेले आहेत. नमस्कार दादा. प्रेमचंद अकोले सर म्हणतात साहेब सर्व पोलीस डिपार्टमेंटने काळजी घ्यावी प्लीज. होय नक्कीच, पोलीस डिपार्टमेंट हे दिवस रात्र आपल्या सर्वांसाठी रस्त्यावर आपल्या घरादारापासून लांब राहून आपल्या सर्वांसाठी खूप मोठा त्याग करत आहे. आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींकडून त्यांना सहकार्याची अपेक्षा आहे. आणि नक्कीच पोलीस डिपार्टमेंटसुद्धा वेळोवेळी सावधानगी घेत आहे, काळजी घेत आहे. योगेश शिंदे, योगेश भाऊ नमस्कार. नेमिनाथ मगदूम नमस्कार. तुमचे मी पोस्ट बघतो, एक जुन्या काळातील पैलवान तुमच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळतात. खरंच खूप खूप तुमचंसुद्धा धन्यवाद. कुस्ती वाढवण्यासाठी तुमचंसुद्धा खूप मोठं योगदान आपण देत आहात, त्याबद्दल नेमिनाथ मगदूम आपलं खूप खूप आभार, धन्यवाद. शशिकांत लोंढे म्हणतात खूप खूप छान, आम्हाला चांगले मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मामा. धर्मराज पाटील मेजर पंजाबहून साहेब येणाऱ्या पिढीला कुस्तीसाठी प्रेरित करण्यासाठी काय करायला हवे? नक्कीच आमच्याकडून जेवढं शक्य होते तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. कुस्ती मल्लविद्येच्या माध्यमातून एक पैलवान होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला चांगलं पैलवान बनण्याआधी चांगलं शिष्य बनलं पाहिजे. चांगला शिष्य जर बनला त्याच्यानंतर तुम्ही एक चांगला पैलवान म्हणून घडू शकाल. वस्ताद किंवा कोच तुम्हाला सांगतात, मारतात, ओरडतात की तुमचं वाईट व्हावं किंवा तुम्ही काय वाम मार्गाला लागावं म्हणून नसतं, तर जे तुमच्या चांगल्यासाठीच सांगत असतात. पण आपण फक्त त्यातून चांगलं घेतलं पाहिजे आणि ते त्यातून प्रेरणा घेऊन त्यांचं लक्षपूर्वक ऐकून आपल्या कुस्ती मेहनतीमध्ये सातत्य राखून आपलं ध्येय साध्य केलं पाहिजे. आदेशदादा कांबळे म्हणतात सर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची अतिशय मनमोकळेपणाने उत्तर दिली त्याबद्दल धन्यवाद. भावी वाचायची खूप शुभेच्छा. धन्यवाद आदेशदादा, धन्यवाद. चैतन्य लोकरे म्हणतात कुस्ती क्षेत्रातील तुमचे आदर्श पैलवान व वस्ताद कोण, 2 शब्द बोला. कुस्ती क्षेत्रातील आदर्श म्हणायला गेलं तर तसे सुरुवात आमच्या घरापासूनच झालेली आहे. आमचे आजोबा पैलवान होते, त्याच्यानंतर वडील पैलवान. तसं म्हणायला की तर आमचे वडील माझे आदर्श होते, त्यामुळेच मी कुस्ती क्षेत्रामध्ये आलो. आणि त्याच्यानंतर तालमीत खूप आदर्श व्यक्तिमत्व त्यांचा सहवास लाभला. खास करून हिंदकेसरी दीनानाथ असतील, गुरुवरे वस्ताद विश्वासदा हरुगले असतील, तसेच राहुल नाना आवारे, विष्णुभाऊ कोस, माऊलीभाऊ, या आदर्श पैलवानांचा मी खूप मोठा चाहता आहे. कारण या पैलवानांकडून खरंच खूप
शिकण्यासारखं आहे आणि वेळोवेळी ते त्यांच्या कृतीतून दिसून येतं. भाऊ अक्षय मुळक म्हणतात, भाऊ आता गंगावीस तालमीमध्ये 1987चं मराठी केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या प्रकाश बनकर देखील आहे. बरोबर आहे, बरोबर. महाराष्ट्र केसरी गदेला गवसणी घालू शकतो, खूप आक्रमक कुस्ती करतो. हो, नक्कीच. गंगावीस तालमीमध्ये माऊली भाऊंच्या बरोबरीने गंगावीस तालमीला ओपनमध्ये एक चांगला प्रकाश बनकरच्या माध्यमातून एक चांगला पैलवान सध्याच्या घडीला मिळालेला आहे. तसं सिकंदर शेख बरोबर दत्ता नरळे असो, या पैलवान जयपाल वाघमोडे आहे, बाबू गुटाळा आहेत, यांबरोबर चांगली लढत प्रकाश बनकर सध्या देतोय. चांगली प्रॅक्टिस, खूप कष्टाळू पैलवान आहे आणि खूप साधा पैलवान आहे, पण कुस्ती करताना खूपच तडफदार आणि आक्रमक कुस्ती करणारा प्रकाश भाऊ आहेत आणि खरंच नक्कीच त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आणि नक्कीच गंगावीस तालमीसाठी खूप आनंदाची बातमी आहे की प्रकाश बनकरच्या पैलवानांच्या या निमित्तानं एक गंगावीसला एक भक्कमाचा एक पैलवान आणि अजून एक मिळाला. शहाजीभाऊ साळुंके म्हणतात, पैलवान युवराज पाटील यांच्याबद्दल काय सांगाल? यांनी कमी वयात मराठी केसरी गदा जिंकली. नक्कीच. कोपारडे युवराज पाटील यांचं गाव कोपारडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. तालीम मोतीबाग तालीम. महाराष्ट्र सगळ्यात कमी वयातील मराठी केसरी, 16व्या वर्षी महाराष्ट्र केसरी होणं ही काही साधी गोष्ट नाही, पण ही किमया साध्य केली ती कोल्हापूरच्या अस्सल रत्नाने, की युवराज कुस्ती सम्राट युवराज पाटील. आणि कुस्ती सम्राट हे त्यांना जे बिरुद लावलं जातं ते या गोष्टीमुळं त्यांनी सतपाल, जे उत्तरेतलं वादळ त्या काळी होतं, त्या वादळाला 3 वेळा खासबाग मैदानामध्ये आसमान दाखवलं आणि कोल्हापूरकरांची, महाराष्ट्राच्या मातीची ताकद काय आहे हे दिल्लीला सुद्धा दाखवलं. त्यामुळे त्यांना कुस्ती सम्राट हा किताब देण्यात आलेला आहे. खूपच चांगले आणि नम्र स्वभावाचे वस्ताद होते. दुर्दैवानं त्यांचं अपघाती निधन झालं, पण ते आत्ता जर असते तर ते माझ्या माहितीप्रमाणे ते आत्ता खासदार असते, कारण त्यांची इच्छा होती की कोल्हापुरातून खासदारकी लढवायची, पण दुर्दैवाने त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये दुःखद निधन झालं. सुधाकर भाऊ गायकवाड म्हणतात, कोल्हापूर आणि तांबडा पांढराबद्दल बोलूया. आता लॉकडाऊन आहेत, सगळे दुकान बंद आहेत, त्याच्यामुळे तांबडा पांढराबद्दल आत्ता तर काय बोलत नाही, कोल्हापूरला गेल्यावर बोलतो. राहुल भाऊ म्हणतात, गणेश भाऊंच्या धना व बाजिंद कादंबरीबद्दल काय सांगाल? ती कादंबरी एक जिवंत पुस्तक आहे. मी दोन्ही कादंबऱ्या खूप वेळा वाचलेल्या आहेत. एकदा वाचायला सुरू केलं की जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत ते पुस्तक बाजूला ठेवावं असं वाटतच नाही, सारखं वाचू वाटतं. आणि त्यातले जे कॅरेक्टर आहेत ते डोळ्यासमोर उभा राहतात आणि आपण त्याच माहोलमध्ये हरवून जातो. असं ही जिवंत कादंबरी आदरणीय गणेशजी मानगुडे सरांनी निर्माण केलेली आहे. खरंच महाराष्ट्रातील जनतेने धना आणि बाजिंद ही कादंबरी नक्की वाचावी आणि आपल्या महाराष्ट्रातील जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी जी काही सिच्युएशन होती, जी परिस्थिती होती, ती आपणाला या माध्यमातून बघायला मिळेल. उत्तम मोहिते नमस्कार, आमचे शेजारी नमस्कार. कृष्णपंतजी नमस्कार. आत्ताच या टायमाला यावेळी असलम दादा, कुस्ती सम्राट असलम दादा काजी यांचं आगमन झालेलं आहे. दादा नमस्कार, बरं वाटलं तुम्ही लाईव्ह आलात आणि वेळोवेळी आपलं मार्गदर्शन असतं, त्याबद्दल आम्ही खरंच खूप नशीबवान आहे की तुमचा एक वरदहस्त आमच्यावर, युवा पैलवानावर नेहमीच असतो. नेहमीच तुमचं पाठबळ आम्हाला प्रत्येक मैदानामध्ये आणि प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये आपलं मार्गदर्शन आणि आपला आशीर्वाद असतो. असा आशीर्वाद आमच्यावर राहावा अशी मी आशा करतो. सुधाकर भाऊ म्हणतात, तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सांगा. अभिनंदन. धन्यवाद सुधाकर भाऊ. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला ते कुस्ती क्षेत्रामध्ये कार्याबद्दल, तसेच सामाजिक जीवनामध्ये जे कार्य केलं त्याच्याबद्दल. त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये महापूर आला त्यावेळी मी कोल्हापूरमध्ये अडकून पडलो होतो, तरी तिथे मी ऑन ड्युटी होतो
आणि तिथली लोकांना मी महापुरामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप वाचवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार हा मला जाहीर झालेला आहे. आणि मेमध्ये 6 मेला त्याचं पुरस्कार वितरण सोहळा मुंबईमध्ये होता, पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे अजून तारीख काही समजली नाही पुरस्कार सोहळ्याची, पण लवकर समजेल त्यावेळी मी आपल्याला कळवेलच. धन्यवाद असलम दादा, कायम राहणार. मला माहिती आहे आपलं हृदय खूप मोठं आहे, कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि आपल्याला मनापासून मी खूप खूप धन्यवाद करतो की आपण एवढ्या वेळात वेळ काढून सुद्धा आपले दर्शन आम्हाला दिलं आणि आपला आशीर्वाद शब्दरूपी आम्ही सांगितला. चैतन्य लोकरे म्हणतात, सिकंदरीविषयी 2 शब्द बोला. सिकंदरीविषयी बोलायचं म्हटलं तर कमी दिवसात जास्त प्रगती कोणत्या पैलवानाने केला असेल महाराष्ट्रामध्ये, तर त्या 1 नंबरला नाव ज्याचं घेण्यात येईल तो तर म्हणजे महान भारत केसरी सिकंदर शेख आहे. चालू सालचा सेलिब्रिटी पैलवान, धरल त्याला पाडल अशी ज्याची ख्याती आहे. भल्या भल्या पैलवानांना त्यांनी पाडलेला आहे. हादीसारखा इराणचा हादी हा सर्वांना पाडत होता, पण त्या हादीला सर्वप्रथम चित जे केलं ते या सिकंदर शेखने केलेलं आहे. आणि खरंच एक मोठ्या काळजाचा पैलवान आहे, खूप बेधडक कुस्त्या करतो आणि खरंच गंगावेश तालमीला त्याच्या रूपाने एक चांगला पैलवान लाभलेला आहे. अशीच कुस्ती मेनू चालू ठेवली तर खरंच कुस्तीमध्ये एक चांगले टायटल तो नक्कीच एक मिळवत चाललेलाच आहे. महाराष्ट्र केसरी मध्ये मध्यंतरी त्याने सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल आणलं. हरिश्चंद्र बिराजदार मामांच्या नंतर गंगावेशला गोल्ड मेडल आणण्यामध्ये सिकंदर शेखचाच नंबर लागतो. त्याबद्दल त्याचं या माध्यमातून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि पैलवान, तुमची कुस्ती मेहनत सुरू राहू द्या आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये आपल्या कुस्तीची जादू आणि आपल्या कुस्तीची खासियत ही सर्व जनतेला दिसू दे ही इच्छा व्यक्त करतो. गोरख शेठ आलेले आहेत, आमचे मीरा भाईंदर कुस्ती मल्लविद्याचे प्रमुख आहेत. नमस्कार सर. यांचेसुद्धा नेहमीच कुस्तीतील गरीब मुलं असो, कुस्तीत पुढाकार घेऊन गोरख शेठ नेहमीच प्रत्येक गोष्टीत आर्थिक असो किंवा स्वतः त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊन असो नेहमीच ते कार्यतत्पर असतात. एका फोनवर वसंत पाटील सरांच्या सहकार्यांना एकत्र आणून त्यांनी खूप मोठं एक उन्हाळी शिबिर यशस्वी करून दाखवलेलं आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि खरंच गोरख शेठ यांचं कार्य, तसेच सदानंद पाटील असो, वस्ताद रूपचंद वस्ताद असो, ही खूप मोठी मीरा भाईदरची जी समविचारी व्यक्ती आहेत ती पैलवानकीसाठी खूपच एक आशादायी लोक आहेत की त्यांच्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी ही कुस्ती, महाराष्ट्राची कुस्ती, ग्रामीण भागातील कुस्ती ही या मुंबईसारख्या सिटीमध्ये सुद्धा टिकून आहे ती या लोकांमुळेच. विराट मडके आलेले आहेत. नमस्कार भाऊ. ज्यांचा केसरी पिक्चर आत्ता मध्यंतरी रिलीज झाला, ज्यामध्ये पैलवानांची भूमिका या विराट मडके भाऊंनी केली होती. खरंच पैलवान त्यांचे चुलते रवी मडके हे गंगावेश तालमीचे जुने काळातील दिग्गज मल्ल होते. आमचे वडील आणि ते रवी मडके यांचे चुलते हे खूप चांगले मित्र होते आणि कालांतराने आम्ही चांगले मित्र झालो. तर विराट मडके यांनी या केसरी पिक्चरमध्ये खूप कष्ट केलेलं आहे, कारण पैलवानकी करणं हे कुणाचं काम नाही, सोपं काम नाही. त्याच्यामुळे पैलवानकीमध्ये काय कष्ट करावं लागतं हे विराट मडकेंनी स्वतः अनुभवलेलं आहे आणि त्यांनी लोकांसमोर हे खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलेलं आहे. त्याबद्दल विराट भाऊ तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आपल्या पुढच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुढील वाटचालीसाठी आमचे कायम सपोर्ट असणार आणि कायम तुमच्या पाठीशी राहू. आणि नेहमीच आम्हाला अभिमान आहे की आपण कोल्हापूरचे एक अभिनेता सर्वांच्या पुढे चालला आहे आणि खरंच तुम्ही खूप यशस्वी व्हाल ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. सोमनाथ भाऊ म्हणतात, कुस्ती मल्लविद्या पदाधिकाऱ्यांच्या सक्रियतेबद्दल सांगा. नक्कीच, कारण कुस्ती मल्लविद्या महासंघाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका प्रमुख निवड केलेली आहे, जिल्हा प्रमुख निवड केलेले आहे, कायदेशीर सल्लागार निवड केलेले आहेत, प्रवक्ते निवड केलेले आहेत, प्रसिद्धी प्रमुख निवड केलेले आहेत. पण म्हणावं तसं सहकार्य, म्हणावं तसं प्रतिसाद काही ठिकाणी मिळतोय, काही ठिकाणी मिळत नाही.
तर याच्यामध्ये अभाव काय असं वाटतोय, तर त्या जिल्ह्यातील जी बॉडी आहे, जी संघटना आहे, त्या संघटनेमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये कोण कोण आहेत त्यांच्या नेटवर्कमध्ये ही लोक येईना झालेत. तर मला या माध्यमातून त्यांना सांगावे की आपल्या जिल्ह्यामध्ये कुस्ती मल्लविद्याचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी रोज नसलं तरी कॉन्टॅक्टमध्ये राहा. पुढचं नियोजन काय आहे, काय केलं पाहिजे, काय अडचणी आहेत, ह्या एकमेकांशी शेअर करा, जेणेकरून त्यातून काहीतरी मार्ग निघून त्या पुढं आम्हाला फॉरवर्ड करा. त्यातून आम्ही मार्ग काढून तुम्हाला योग्य ती सहकार्य करू. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. वसंत पाटील सर म्हणतात, धन्यवाद संग्रामभाऊ, युवा कुस्तीगिरांसाठी मोलाचं मार्गदर्शन आपण केलं, धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या वर्षी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी होईलच, पण ते आधी बद्दल सर्वात करता येईल. विराट भाऊ म्हणतात की पुढच्या वर्षी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी होईलच, पण त्याआधी. बरोबर विराट भाऊ, नक्कीच पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी गदा ही कोल्हापूरमध्येच येणार. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो. आणि यावेळी तुम्हाला सुद्धा यावेळेचं आहे महाराष्ट्र केसरीचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी. आणि आपण महाराष्ट्राचे कोल्हापूरची पोरं कुस्तीमध्ये खूप स्ट्रॉंग आहेत, पण त्यांना कोल्हापूर सोडून पुणे या ठिकाणी आधुनिक प्रशिक्षण घेण्यासाठी जावं लागतं. तर खूप चर्चा झाल्या. बरं वाटलं की आज तुमच्यासमोर लाईव्ह आलो. बरेच जणांबरोबर बोलायची संधी मिळाली, त्याबद्दल आणि सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि असंच प्रेम कुस्ती मल्लविद्या महासंघावर आमच्यावर राहू दे ही इच्छा व्यक्त करतो. आणि आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आदरणीय गणेशजी मानुगडे सर, कुस्ती मल्लविद्याचे सर्व पदाधिकारी सदस्य व सर्व कुस्ती मल्लविद्या वाचकांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. सुरक्षित राहा, घरी राहा.